महाराष्ट्र साहित्य परिषद, साधना साप्ताहिक आणि साहित्य शिवार या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आज प्राध्यापक ग प्र प्रधान, ज्येष्ठ समाज शिक्षक आणि समाजवादी विचारवंत यांच्या जन्मशताब्दीचा सांगता समारंभ तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत आज संपन्न होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण प्रधान सरांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना विनंती, आपण प्रधान सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण त्याला अभिवादन करूया. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्याम मुजुमदार सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भारत सासणे सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट सर आणि साहित्य शिवारचे संपादक जयराम देसाई उर्फ बापू देसाई. प्रधान सरांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं. यानंतर बापूंना विनंती, बापू साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना यानंतर बापू म्हणतील आणि त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत आपण करूया. ज्येष्ठ समाज शिक्षक आणि समाजवादी विचारवंत प्राध्यापक ग प्र प्रधान सर यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या निमित्तानं आपण या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. प्रथमतः मी आपणा सर्वांचे संयोजकांना त्या स्वागत करतो आणि त्याच्यानंतर आता आपल्या परमपूज्य साने गुरुजी त्यांची एक कविता, फक्त त्यातला आशय महत्त्वाचा असल्यामुळं मी फक्त वाचून दाखवतो, जास्त वेळ घेणार नाही. खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे पददलित, तया जाऊन उठवावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अति विकल, जयाना गांजती सकल, तया जाऊन हसवावे. कुणान व्यर्थ शिनवावे, समजता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे, कुणाला व्यर्थ न हिनवावे. प्रभूंची लेकरी सारे, प्रभूंची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणानं तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे. जगाला प्रेम अर्पावे. ही परमपूज्य साने गुरुजी यांनी केलेली मानव धर्माची कविता मी आपल्याबरोबर सादर केलेली आहे. आता मी सर्वांचे, आपल्या प्रमुख पाहुण्यांचे सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. सुरुवातीला डॉक्टर श्याम मुजुमदार सर, कुलपती सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती मुजुमदार सर यांना पुष्पगुच्छ आणि आजच्या सर्व पाहुण्यांना एक पुस्तक देण्यात येतं आहे, साधना प्रकाशनांना प्रकाशित केलेलं अनिल अवचट यांचं. यानंतर बाबा आढाव सर यांचं स्वागत करतील बापू देसाई. 25 वर्षातील दलितांचं स्वातंत्र्य अनिल अवचट यांनी संपादित केलेलं पुस्तक. त्यानंतर भारत सासणे सर यांचंही स्वागत करण्याची मी बापूंना विनंती करतो. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी. धन्यवाद बापू. यानंतर बापूंना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बापू यानंतर आपलं मनोगत सादर करतील.
प्रधान सरांच्या संबंधात आजच्या दैनिक महाराष्ट्र टाइम्सला मी एक थोडक्यामध्ये त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारा सार असं त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने त्यांनी जीवन जगत होते आणि समाजाला ते उदबत्तीसारखे पेटून समाजाला चंदनासारखे झिजले समाजासाठी आणि त्यांनी रात्रंदिवस समाजवादी विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये पेरली वाढवली आणि त्या दृष्टीनं त्यांनी एकंदरीत या सती देसाई साहेब अशा प्रकारचे समाज शिक्षक माननीय स्वर्गीय प्रधान सर यांच्या आज जन्मशताब्दी 26 ऑगस्ट आणि ते एक स्वातंत्र्य सैनिक होते, मोठे लेखक होते, समाजवादी विचारसरणीचे कट्टे पुरस्कर्ते होते, साने गुरुजींचे शिष्य होते आणि त्याचबरोबर सेवादल आणि समाजवादी पक्षात त्यांनी अहोरात्र काम करून हा पक्ष बांधणीचं विचाराचे पेरणी करण्याचं काम करीत होते. साथी एस.एम. जोशी सर, नानासाहेब गोरे यांचे ते कट्टर अशा प्रकारचे ते समर्थक आणि त्यांना ते गुरु मानत होते. जवळजवळ आयुष्यातली 65 वर्षे त्यांनी खादी वापरली. स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे सर नेहमीच अतिशय साधे या पद्धतीनं ते जीवन जगत होते. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी हे एक विचार आहेत, हे विचार प्रवाह आहेत. समाजामध्ये विचार प्रबोधनाचं त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा प्रकारचे हे अशा अनेक मान्यवरांचं ते नेहमी काम ते विचार सांगत असत. अतिशय आनंदी वृत्तीनं राहणारे, खेळकर वृत्तीचे आणि अतिशय निष्कलंक चारित्र्य असणारे असे सर होते आणि त्यामुळं त्यांची ही जन्मशताब्दीचा सांगता समारंभ शिरसाट साहेब, मिलिंद जोशी साहेब यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आपल्याला सादर करतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून जेणेकरून सरांचं जे काही काम आहे ते समाजापुढं सातत्यानं राहावं आणि त्यांच्यामार्फत समाजामध्ये नवे काही विचार लोकांनी घ्यावेत आणि त्यातून समाजाचं काही प्रबोधन त्यांनी करावं. समाजामधलं जे दारिद्र्य आहे, जे दैन्य आहे ते कमी होण्यासाठी प्रयत्न करावं आणि त्या दृष्टिकोनातून अनेक समाजातली फार मोठी कामं केली. मराठवाड्याचा नामांतराचा प्रश्न असो किंवा अनेक गोष्टी त्यात पहिले ठराव प्रधान सरांनी मांडलेला आहे. अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबाराव सरांचा नेहमीचा एक गाव एक पानवटा हा महाराष्ट्रामध्ये नवा विचार देणारा अशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रानं राबवण्याचं काम प्रधान सरांच्यासारखे अनेक त्यांचे सहकारी कार्यकर्ते करत होते. हे फार मोलाचं काम होतं. अशा प्रकारचा एक स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेता, देशाचा कट्टर देशभक्त आपल्यातून जाऊन आज बरीच वर्षे झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांची जन्मशताब्दीचा हा सांगता समारंभ बाबा आढावसाहेब आलेले आहेत, मुजुमदार सर आलेले आहेत, शिरसाट साहेब माझे मार्गदर्शनात आहेत, मिलिंद जोशी आहेत, भारत सासणी साहेब आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मला मोठा अभिमान वाटतो की सरांच्या नंतर सरांच्या दृष्टीनं फार मोलाचं काम करतं. सरांचं सगळ्यात महत्त्वाचं काम जगामध्ये अशा प्रकारचं त्याग कुणी केलेलं आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांनी स्वतःची वडिलांनी बांधलेला विकत घेतलेला 60,000 रुपयाचा वाडा त्याने साधनेला अर्पण केला. साधनेचे 14 वर्षापेक्षा अधिक संपादक होते, साहित्यिक होतेच, पण त्याचबरोबर एक प्रकारचं निष्ठेनं सेवादल वृत्तीनं ते साने गुरुजींच्या विचारानं प्रेरित होऊन काम करत होते आणि म्हणून प्रधान सरांचा आपल्या जागेचा ताबा त्यांनी ज्या वेळेला 1 एप्रिलला दिला 2008 साली, त्यावेळेला दैनिक केसरीमध्ये पहिल्याच पानावर मी एक लेख लिहिलेला होता, साधना आजपासून प्रधान सरांच्या जागेत म्हणून. आणि अशा प्रकारचा हा थोर विचारवंत महाराष्ट्रातला जाऊन फार मोठं सामाजिक फार मोठं नुकसान झालेलं आहे. बाबा आढावांचे ते कट्टर मित्र, जवळचे मित्र होते आणि त्या दृष्टिकोनातून बाबा नेहमीच सगळ्यांना आनंद निर्माण करण्याचं काम करत आहेत समाजामध्ये.
समाजवादी विचारसरणीनं आणि ज्या ज्या वेळेला समाजावर अन्याय होईल त्या त्या वेळेला त्या पेटून उठण्याचं काम ते करत असतातच. तरीसुद्धा ती प्रधान सरांनी त्यांचं एक स्वागत करण्याच्या दृष्टीनं त्यांनी जो वाडा दिला साधनेला, तर त्या दृष्टिकोनातून सोनचाफ्याची फुलं देत आहेत अशा प्रकारचा एक फोटो त्यावेळेला दैनिक लोकसत्तेच्या टुडेच्या पहिल्या पानावर आलेला होता. आणि ती वास्तविक कृतार्थ झाली. म्हणजे त्या ठिकाणी प्रधान सर आहेत, फुलं घेत आहेत, बाबा देत आहेत, अशा प्रकारचा हा काय फोटो आहे. तेव्हा 2008 सालचा हा फोटो आहे. आणि अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांची जन्मशताब्दी साजरी होते आहे. मला मोठा अभिमान आणि समाधान वाटते. आणि त्या दृष्टिकोनातून, कारण माझे आणि त्यांचे 25-30 वर्षाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. कुठल्याही गोष्टी काही लागल्या तर मला ते बोलवून घ्यायचे आणि सांगायचे, जरा माझं आपल्याला इकडे जायचं आहे. एखाद्या मित्रानं जर गाडी आणली आणि आमच्या पत्रकार संघामध्ये त्याचा कार्यक्रम असला सरांचा, तर त्यावेळेला त्या गाडी घेऊन येणाऱ्या मित्राला सांगायचे, मित्रा माझं काम झालं, जयराम देसाई माझ्याबरोबर आहे, तो रिक्षा येतोय घेऊन आणि तो मला सोडतोय. एकच 2-3 उदाहरणं सांगतो, जास्त मी आपला वेळ घेणार नाही. शिक्षण क्षेत्रातला एक शिक्षण महर्षी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या मुलीचं लग्न होतं आणि ते आपल्या धनकवडीच्या त्या माळावर त्यांच्या कार्यालयाच्या अनेक मान्यवर त्या ठिकाणी महाराष्ट्रातले आलेले होते आणि दिग्गज. आणि अशा वेळेला प्रधान सरांना पतंगराव कदम साहेब घरी जाऊन पत्रिका देऊन आलेले होते. आणि मी त्या दिवशी सकाळी त्यांना भेटायला गेलो आणि त्यावेळेला सरना म्हटलं की आज सर काय कार्यक्रम आहे. काय नाही, आज आपलं नेहमीप्रमाणे आहे. संध्याकाळी एक म्हटलं पतंगरावांचा मुलीचं लग्न आहे, त्याला जावं लागणार आहे, तू येतोस का. मी म्हटलं सर जाणारच आहे, पण त्या दृष्टिकोनातून रिक्षानं चालेल का. पतंगराव साहेब गाडी द्यायला तयार होते, तरीसुद्धा ते म्हणाले नको, माझ्या सोयीनुसार मी येतो. आणि अक्षरशः त्या ठिकाणी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांपासून सगळे लोक सरांची वाट बघत होते, तरीसुद्धा ते म्हणाले नाही, मी आणि जयराम एका बाजूला बसतो. म्हणजे अशा प्रकारे सामान्य देहात राहणारा, सामान्य माणसाचा विचार करणारा, समाजाला प्रेरणा देणारा, समाजाचं उत्थान करण्याच्या दृष्टीनं अहोरात्र कष्ट करणारा विचारवंत फार मोठं प्रधान सरांचं मोठं काम होतं. आणि त्या दृष्टीनं मला त्या दृष्टीने फार मोठं त्यांच्या अनेक आठवणी सांगता येतील, परंतु आता ही वेळ नाही. शिरसाट साहेब त्या संदर्भात प्रास्ताविक भाषण करणार आहेत आणि त्या दृष्टीनं याच्या माझ्यानंतर ह्याच्यापूर्वी मी पाहुण्यांचा सत्कार करतो आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सत्कार झालेलंच आहे. आता त्याच्यानंतर वक्त्यांची भाषणं होतील आणि प्रास्ताविक भाषण शिरसाट सर संपादक साधना हे करतील. त्यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुजुमदार सर, आदरणीय बाबा भारत सासने सर, प्राध्यापक मिलिंद जोशी, आता सुरुवातीला ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते जयराम देसाई आणि उपस्थित मित्र हो. 26 ऑगस्ट 1922 हा ग.प्र. प्रधान यांचा जन्मदिवस. त्यांचा मृत्यू झाला 10 मे 2010ला. म्हणजे जवळपास 88 वर्षांचं आयुष्य ते जगले आणि त्याच्यातलं 6 दशकाहून अधिक काळ हे त्यांचं सार्वजनिक कार्य म्हणता येईल असा सगळा आयुष्य होतं. त्यांच्या मृत्यूला आता 12 वर्ष पूर्ण झाली. प्रधान सरांचं जन्मशताब्दी वर्ष गेल्या वर्षीच्या 26 ऑगस्टला सुरू झालं आणि आज त्या शताब्दी वर्षाची सांगता होते. एक खूप चांगला योगायोग असा की शताब्दी वर्षाचा प्रारंभाचा कार्यक्रम शेजारीच पत्रकार भवनमध्ये गेल्या वर्षीच्या 26 ऑगस्टला झाला आणि तो कार्यक्रम याच 3 संस्थांनी आयोजित केला होता. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, जयराम देसाई ज्याचे संस्थापक संचालक आहेत ते साहित्य शिवार आणि अर्थातच साधना साप्ताहिक. मला इथे देसाई सरांची आठवण सांगायला हरकत नाही की त्यांनी 3 वर्षापूर्वीच
प्रधान सरांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात केली होती. कोरोनाचा कालखंड चालू होता, लोक सगळे जगण्याची धडपड करत होते आणि तेव्हा मला ते 3 वर्षापूर्वी फोन करून सांगत होते की आपला 26 तारखेचा जन्मशताब्दी प्रारंभाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. म्हणालो कधी, किती वेळ आहे? ते म्हणाले 8-9 महिने आहेत. प्रत्यक्षात 12 महिने अधिक 8-9 महिने इतका कालखंड होता. तर मला त्यांना आठवण करून द्यावी लागली की तुमचं प्रधान सरांच्यावर प्रेम आहे, परंतु आता 99 सुरू होतं आहे, तुम्ही सांगताय त्यावेळी, त्याच्यानंतर 100 व्हायला अजून वेळ आहे. तर तुम्ही आता शताब्दी वर्षाचा कार्यक्रम जर साजरा करायला लागलात तर सगळे लोक येतील आणि साधनावाले काही झोपा काढतायत का असं म्हणतील. मीच त्यांना विनंती केली की तुम्ही आता 99चा कार्यक्रम करा. तो त्यांनी छोट्या स्वरूपात केला. गेल्या वर्षी पुन्हा ते 6 महिने अगोदर आले आणि आपल्याला या 3 संस्थांच्या वतीने कार्यक्रम करायचा आहे. अर्थातच मला त्याचा आनंदच होता की कोणीतरी प्रधान सरांचा समकालीन नाही पण त्यांच्या मागच्या पिढीचा असा एक धडपडणारा माणूस इतक्या सहृदयतेने, इतक्या सातत्याने आयुष्याच्या या टप्प्यावर या वयातही धडपड करून कार्यक्रमाच्या संयोजनासाठी तयारी करतोय, याचा मला विशेष आनंद होता. आणि आत्ता त्यांच्याही बोलण्यातून तुम्हाला असं लक्षात आलं असेल देसाई सरांच्या की त्यांना किती सांगू आणि किती नाही असं झालेलं आहे आणि ते स्वाभाविक आहे. जर 3-4 दशकं त्यांनी प्रधान सरांना पाहिलं आहे, त्यांच्याबरोबर वावरलेत, तर अगदीच ते साहजिक म्हणता येईल. प्रधान सरांची ओळख आपल्यापैकी इथल्या अर्ध्याहून अधिक लोकांना तर खूपच चांगली असावी. त्यांना पाहिलं असेल, अनुभवलं असेल, ऐकलं असेल, त्यांचं काही वाचलंही असेल. काही लोकांना तुलनेने कमी माहिती असेल. 42च्या चळवळीत वयाच्या 20च्या टप्प्यावर प्रधान सर चले आंदोलनात सहभागी झाले, तुरुंगवास भोगला. त्यानंतर ते प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. साधारणतः 2 दशकं फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे अतिशय नामवंत प्राध्यापक म्हणून त्यांचं काम होतं. त्यानंतर 18 वर्ष म्हणजे विधान परिषदेच्या 3 टर्म ते आमदार होते आणि त्याच्यातलेही 2-2.5 वर्षांचा कालखंड ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. 4थी टर्म घ्यायचं त्यांनी जाणीवपूर्वक नाकारलं आणि त्यानंतर ते साधना साप्ताहिकाचे संपादक झाले आणि जवळपास 1.5 दशक ते आणि वसंत बापट हे दोघं साधनाचे संपादक होते. 98 साली म्हणजे साधनाला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा दोघांनी निवृत्ती घेतली आणि 98 पासून तर 2010पर्यंत म्हणजे शेवटचं एक तप एवढा कालखंड प्रधान सरांनी आपल्या आयुष्यातलं जे काही अपूर्ण लिहायचं बोलायचं राहिलं होतं ते सगळं शब्दबद्ध करून ठेवलं. त्यामुळे प्रधान सरांची ओळख एक अतिशय ध्येयवादी शिक्षक, त्याच्यानंतर विधान परिषदेतला एक अतिशय तत्वनिष्ठ राजकारणी, त्यानंतर साधनाच्या साने गुरुजींच्या साधनाचा, हे म्हटलं की पुढं स्पष्टीकरण किंवा विशेषण लावायची गरज नाही, त्याचा संपादक आणि इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मिळून जवळपास 3 डझन पुस्तकं त्यांनी लिहिलीत. 2 डझन मराठीतली, 1 डझनभर इंग्रजीमधली. आणि त्यांच्या सगळ्या लेखनाचं पुस्तकांचं वैशिष्ट्य हे आहे की स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत याच्या संदर्भातलं राजकीय सामाजिक जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा, जिव्हाळ्याचा, प्रतिपादनाचा कायमचा विषय राहिला. प्रधान सरांच्या अनेक पुस्तकं आहेत, अनेक भाषणं आहेत, त्याच्याबद्दल मी खूप तपशिलात बोलायची गरज नाही. आम्ही मागच्या वर्षभरामध्ये त्यांची जी पुस्तकं उपलब्ध नाहीत पण उपलब्ध असणं आवश्यक आहे अशी 6 पुस्तकं क्रमाक्रमाने प्रकाशित केली. त्यांचं एक खूप महत्त्वाचं पुस्तक लोकमान्य टिळक चरित्र हे टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे 1956ला अखिल भारतीय स्तरावर काँग्रेस महासमितीने आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आलेलं, त्यावेळेचं 10,000 रुपये पारितोषिक मिळालेलं इंग्रजीतलं पुस्तक 650 पानांचं, ते अजूनही मराठीमध्ये आलेलं नव्हतं. त्यामुळे प्रधान सरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ आम्ही ते पुस्तक मराठीमध्ये आणून केला होता. त्याच्यानंतर त्यांचं माझी वाटचाल हे एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याचं इंग्रजीमध्ये दिलेलं नाव जास्त समर्पक आहे, पर्सूट ऑफ आयडियल्स असं त्याचं शीर्षक आहे. मराठीमध्ये त्याला आपण आदर्शांचा पाठपुरावा असं म्हणता येईल. हा माणूस उभं आयुष्य आदर्शांचा पाठपुरावा करत राहिला. तिसरं त्यांचं स्वातंत्र्य लढ्याबद्दलची तर अनेक पुस्तकं आहेत, परंतु खूप महत्त्वाचं पुस्तक म्हणजे 1940 ते 1980 या 40 वर्षातील या देशातील विविध राजकीय प्रवाह कोणत्या दिशेने गेले
त्या वेगवेगळ्या प्रवाहात वावरणाऱ्या व्यक्ती काही एक ध्येयवाद घेऊन नव्या भारताचं स्वप्न घेऊन कसं मार्गक्रमण करत गेल्या याच्यावरचं त्यांचं जे पुस्तक आहे साता उत्तराची कहाणी, ते मराठीमध्ये तर युनिक आहेच, एकमेवा द्वितीय आहेच, परंतु भारतातल्या अन्य कोणत्याही भाषेत ते नसावं त्या प्रकारचं पुस्तक. मी जेव्हा जेव्हा हिंदी आणि इंग्रजीमध्ये शोध घेतला तसं कुठं मिळालेलं नाही आहे. 7 वेगवेगळे विचारप्रवाह, त्याच्यामध्ये हिंदुत्ववाद आहे, गांधीवाद आहे, साम्यवाद आहे, फुले आंबेडकरवाद आहे, क्रांतिकारी आहेत, अर्थातच समाजवादी आहेत. तर त्याच 7 प्रवाहांचं ते पुस्तक इंग्रजीमध्ये प्रधान सरांच्या मृत्यूनंतर NBTने प्रकाशित केलेलं आहे. तर असं प्रधान सरांचं ते इंग्रजीमध्ये केलेलं आहे, हे मराठीमध्ये आलेले आहेत. त्यांची काही पुस्तकं इंग्लिशमध्येच होती, ती मराठीत आलेली नव्हती, ती आम्ही आणायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या वर्षभरातही आणखी काही येणार आहेत. त्यांची काही ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातली भाषणं मिळवणं आणि ती लोकांच्यापर्यंत घेऊन जाणं असंही आम्ही करतो आहे. आणि हे सगळं का? तर तत्वनिष्ठ राजकारणी कसा असू शकतो, प्रॉलिफिक रायटर, अतिशय सुबोध, रसाळ, प्रवाही आणि नेमकेपणाने लिहिणारा लेखक कसा असू शकतो हे तर लोकांना कळावंच. परंतु प्रधानांच्या आयुष्याचा गाभा काय आहे ते त्यांनीच शेवटच्या काळात सांगितलं होतं. मला एक लेख लिहायचा होता आणि ते म्हणाले तुला जे लिहायचं ते लिही, पण तू त्याचं शीर्षक काय करणार आहेस? मी म्हणालो की मी काही ठरवलेलं नाही, मनोविकास प्रकाशनाकडून ते पुस्तक येणार होतं. तेव्हा ते म्हणाले की तू काहीही लिही, माझ्यावरच्या लेखाचं शीर्षक समाज शिक्षक एवढंच दे. मी कुठेही गेलो तरी मी समाज शिक्षक होतो. आणि गमतीचा भाग असा की बरोबर आजपासून 1 वर्षापूर्वी जो कार्यक्रम पत्रकार भवनला झाला तिथे SB मुजुमदार सर होते आणि ते त्यांच्या भाषणात असं म्हणाले होते की या पुणे शहरामध्ये अनेक लोकांचे पुतळे आहेत, स्वातंत्र्य लढ्यातले लोकांचे आहेत, साहित्यिकांचे आहेत, राजकीय नेत्यांचे आहेत, आणखी काय काय असतील, पण एका शिक्षकाचा पुतळा जर उभारायचा असेल तर तो फक्त प्रधान सरांचा उभारला जाऊ शकतो. आणि मग मिलिंद जोशी ते आम्ही भेटणार होतो आणि आगामी वर्षभरात काहीतरी आपण नियोजन करूया, कारण स्वतः मुजुमदार सरांनी कॉमन मॅनचा पुतळा उभारलेला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर कॉमन मॅनचा पुतळा ही सुद्धा किती अफलातून कल्पना आहे आणि प्रधान सरांचा पुतळा ही आम्हाला कोणालाही न सुचलेली कल्पना. पुतळ्याच्याबद्दल बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत, पण मला वाटते की मुजुमदार सरांची त्याच्यामागची भावना आणि विचार खूप महत्त्वाचा आहे. तर त्या दिशेने आपण पुढच्या काळात काहीतरी प्रयत्न करूया, म्हणजे प्रत्येक येणाऱ्या नव्या पिढ्यांना एक समाज शिक्षक काय करू शकतो आयुष्यामध्ये हे पाहता येईल. प्रधानांचं एकच वैशिष्ट्य सांगतो आणि थांबतो. प्रधान सरांच्यावर तुम्हाला मला टीका करता येणार नाही. त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या भाषणावर, त्यांच्या लेखनावर, त्यांच्या जगण्यावर करता येणार नाही. याचं कारण त्यांनी स्वतःचं विश्लेषण आणि विवेचन इतक्या नेमकेपणाने केलेलं आहे, स्वतःच्या मर्यादा इतक्या अचूक दाखवलेल्या आहेत की त्याच्या पुढे तुम्हाला मला जाताच येणार नाही. त्यामुळे ट्रान्सपरन्सी म्हणजे काय असते हे आपल्याला कळतं. आणि मग पर्स्यूट ऑफ आयडियल्स हे त्यांनी इंग्रजी शीर्षक, जास्त यथार्थ त्याचं शीर्षक का आहे हे आपल्याला पटतं. सर्वजण तुम्ही इथे आलात, तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य शिवार या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेऊन हा सगळा कार्यक्रम संयोजित केला, त्याच्यात आम्ही सहभागी झालोत, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद विनोद सर. यानंतर जसं आता सरांनी सांगितलं, समाज शिक्षकाची तो वारसा आपल्या सगळ्यांना मिळावा, त्याचीच एक पुढची वाटचाल म्हणून आपण साधना प्रकाशननं पुनर्प्रकाशन ज्याचं केलं, 3री आवृत्ती याची प्रकाशित होते, टॉल्स्टॉय यांच्याशी पत्रसंवाद, प्रधान सरांचंच लिहिलेलं पुस्तक. याचं 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्या पुस्तकाचं प्रकाशन इथं करूयात. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात आपण हे पुस्तक प्रकाशन करूयात. टॉल्स्टॉय यांच्याशी पत्रसंवाद. विशेष बाब म्हणजे बाहेर आपल्या या सभागृहाबाहेर साधनाचा पुस्तक प्रकाशनचा एक स्टॉल आहे, तिथल्या सगळ्या पुस्तकांवर आज विशेष सवलत देखील आहे. पहिली आवृत्ती 20 नोव्हेंबर 2006ला आली होती या पुस्तकाची, आणि आज 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन इथं या सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतं आहे. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्र साहित्य परिषद
साधना साप्ताहिक आणि साहित्य शिवार यांच्या वतीने आज थोर समाजवादी विचारवंत आणि समाज शिक्षक प्राध्यापक ग प्र प्रधान सर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे. आज मगाशी विनोदनी फार छान शब्दामध्ये सांगितलं की विद्यार्थीप्रिय शिक्षक, व्यासंगी तत्वचिंतक, तत्वनिष्ठ राजकारणी, उत्तम लेखक असं चिंतनशील व्यक्तिमत्व प्राध्यापक ग प्र प्रधान सरांचं होतं. पण त्यांच्या या सबंध विचार यात्रेमध्ये त्यांना जी जी स्थानकं लागली त्या स्थानकातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं भरणपोषण झालं. जे त्यांचं आत्मचरित्र वाचल्यानंतर हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. विशेषतः साताऱ्याला मंगळवार पेठेतल्या धनणीच्या बागेमध्ये तिथं कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली होती. तिथे गेल्यानंतर विविध जाती धर्माची मुलं सगळा भेदभाव विसरून एकत्र कामं करतात. झाडलोट करण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सगळी कामं करतात. एका पंक्तीमध्ये जेवायला बसतात. हे एका मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबामध्ये जन्मलेल्या माझ्यासारख्या मुलाच्या भावविश्वाला हादरा देणारी गोष्ट होती असं प्रधान सरांनी सांगितलं की व्यापकतेचं एक नवं रूप. मी केवळ माझ्या कुटुंबापुरता विचार करत होतो, पण समाज हे एक मोठं विशाल कुटुंब आहे याची जाणीव त्या प्रसंगाने मला घडवून दिली. पुढे त्यांनी सांगितले की मॉडर्नमध्ये पटवर्धन नावाचे सर भेटले की ज्यांनी सरांच्यामध्ये इंग्रजी या विषयाची गोडी निर्माण केली आणि समानार्थी शब्द असले तरी त्याच्या छटा किती वेगवेगळ्या असतात. प्रधान सरांनी फार छान उदाहरण दिलं आहे, जॉय, डिलाईट आणि हॅपीनेस. तर सरांनी सांगितलं की छोट्या मुलांना फुगा दिल्यानंतर किंवा चेंडू दिल्यानंतर त्यांना जे काही वाटतं ते जॉय या शब्दामध्ये सांगता येईल. डिलाईट म्हणजे तुम्ही एखादी मॅच पाहत असताना किंवा गाणं ऐकताना जो आनंद तुम्हाला मिळतो तो डिलाईट. आणि हॅपीनेसच्या संदर्भामध्ये सरांनी सांगितलं, त्यांच्या सरांनी त्यांना असं सांगितलं की भविष्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही अनहॅपी व्हाल त्यावेळेला तुम्हाला हॅपीनेसचा खरा अर्थ आणि पुढचं प्रधान सरांच्या विचारयात्रेतलं स्थानक म्हणजे वि. स. खांडेकर यांची उल्का आणि ध्रुव या 2 कादंबऱ्या वाचल्यानंतर या देशामध्ये किती पराकोटीचं दारिद्र्य आहे आणि त्या दारिद्र्याशी सामना करणारे नायक देखील या समाजामध्ये आहेत हा एक विचार प्रधानांच्यापर्यंत पोचला. आणि या 2 कादंबऱ्या वाचल्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले. मी प्रधानांनी असं सांगितलं की 42च्या चळवळीमध्ये मी उतरलो, तुरुंगवासही भोगला, पण या 2 कादंबऱ्यांनी विशेषतः खांडेकरांनी माझं बोट धरून तेव्हाच मला समाजकार्यासाठी घराबाहेर काढलं. त्यामुळं खांडेकरांचंही ऋण त्यांनी व्यक्त केलेलं आहे. 1935 साली फैजपूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी पंडित जवाहरलाल नेहरूंची निवड झाली आणि नेहरूंची ज्यावेळेला पुण्याला सभा होती त्यावेळेला ती सभा त्यांनी मामांच्या बरोबर जाऊन ऐकली. नेहरूंचं भाषण ऐकलं आणि नागो गोरेंनी नेहरूंच्या आत्मचरित्राचा जो मराठी अनुवाद केलेला होता तो त्यांच्या वाचनामध्ये आला. आणि खांडेकरांच्या स्वप्नाळू नायकापेक्षा त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे जवाहरलाल हे मला अधिक प्रिय झाले. म्हणजे नेहरूंचं एक स्थान त्यांच्या जीवनामधलं. आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यावेळेसच्या काँग्रेस अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस ते पुण्यामध्ये आलेले होते आणि उड्या मोटारीतून त्यांची मिरवणूक काढायची असं ठरवलेलं होतं. त्यावेळेला त्यांच्या मोटारीभोवती ज्यांनी फेर धरलेला होता, साखळी केलेली होती मानवी, त्यातले एक स्वयंसेवक हे गप्र प्रधान सर होते. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शेजारी असणाऱ्या बंगल्यामध्ये जे स्टडी सर्कल चालायचं तिथे नाग गोरे आणि एस. एम. जोशी यांची व्याख्यानं त्याने ऐकली आणि जयप्रकाश नारायण यांच्या व्हाय सोशलिझम या पुस्तकांनी त्यांच्या विचारांच्या अनेक तारा छेडल्या. पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतल्यानंतर येरवडा जेलमध्ये असताना, ज्याला त्यांनी येरवडा विद्यापीठच असं म्हटलं आहे, तिथे आचार्य जावडेकर, आचार्य भागवत आणि साने गुरुजी यांचा संस्कार त्यांच्यावरती झाला. आणि माझ्या मर्यादांची आणि सामर्थ्यांची जाणीव त्यांच्या सहवासामध्ये मला झाली, जी मला पुढे सामाजिक जीवनामध्ये उपयोगी पडली असं प्रधानांनी म्हटलं आहे. 1944 साली गांधीजी ज्यावेळेला निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेले होते त्यावेळेला त्यांचे स्वयंसेवक म्हणून प्रधान सरांनी काम केलं आणि त्यांच्या सकाळच्या प्रार्थनेला जे 5-6 निवडक लोक असायचे त्यांच्याजवळ
त्यामध्ये प्रधान सर असत आणि दरवेळेला अभंग गायनासाठी गायक शोधून आणण्याची जबाबदारी ही प्रधान सरांच्याकडे होती. गांधीजींचं सबंध जीवन, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा विचार, त्याचा एक संस्कार त्यांच्या जीवनावरती. 1946, 47 आणि 48 या 3 सालांचा जर आपण विचार केला तर भारताचं भावविश्व ढवळून टाकणाऱ्या घटना या काळामध्ये घडल्या. 46 साली हिंदू मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या. 47ला स्वातंत्र्य मिळालं, फाळणी झाली. 48ला गांधीजींची हत्या झाली. आणि विशेषतः गांधीजी गेल्यानंतर साने गुरुजींची आणि त्यांची जी भेट झाली त्या भेटीमध्ये आपलं सर्वस्व गमावलं आहे अशा प्रकारची एक भावना साने गुरुजींच्या मनामध्ये गांधीजींच्या जाण्यामुळे निर्माण झालेली होती. आणि त्यामुळं माझी शक्ती कमी आहे, पण ती सर्व शक्ती पणाला लावून मला माझं सामर्थ्य साधनेच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे. यासाठी 15 ऑगस्ट 1947ला साधनेची निर्मिती झाली. आणि त्याचा जो पहिला अग्रलेख यांनी लिहिला साने गुरुजींनी, तो माझ्या मनावरती खोलवर संस्कार करणारा ठरला असं गप्रप्रधान सरांनी म्हटलेलं आहे. पुढे मॉडर्नमध्ये काही काळ शिक्षक आणि फर्ग्युसनमध्ये ट्युटर कम लेक्चरर म्हणून काम करत असताना इंग्रजी या विषयाचा व्यासंग त्यांनी कसा केला हे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये जर वाचलं सर आपण, तर आपण थक्क होऊन जातो की विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्यासाठी साधनेची केवढी मोठी कास. म्हणजे केवळ साधनेचे संपादक नव्हते, तर जीवनामध्ये त्यांच्याकडे साधनेला किती महत्त्वाचं स्थान होतं हे त्यांचा तो सबंध कालखंड वाचल्यानंतर लक्षात येतं. आणि याच काळामध्ये राष्ट्रसेवा दलातील कार्यकर्त्यांना लोकशाही आणि समाजवादाचा परिचय करून देण्यासाठी त्यांची जी अनेक व्याख्यानं झाली त्यातून अनेक कार्यकर्ते घडले. आणि मगाशी विनोदने आपल्याला सांगितलं की 65 ते 85 हे 20 वर्ष सक्रिय राजकारण प्रधान सरांनी केलं. त्यामध्ये ते विधान परिषदेचे आमदार होते, 2 वर्ष विरोधी पक्ष नेते होते. आणि एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की सर विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर त्यांना मलबार हिलवरती मोठा बंगला मिळालेला होता. सरांनी तो घेतला नाही. आपल्या मंत्रालयाच्या समोरचा बैठा बंगला त्यांनी घेतला आणि मग तिथं बैठा बंगला, मंत्रालयात येणारे सगळे लोक त्यांच्या घरी. त्यामुळं मालविकाताई नाही खूप सगळे परिश्रम करावे लागत असत या सगळ्या लोकांची सरबराई करण्यासाठी. तर एक त्यांना म्हणाला की सर ते मलबार हिल छान होतं, किती भव्य बंगला होता. सरांनी दिलेलं उत्तर असं आहे की मला विरोधी पक्ष नेता म्हणून मिळालेला बंगला हा माझ्या वैयक्तिक चैनीसाठी नाही, ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती मी आज विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे त्या कार्यकर्त्यांचा, त्या पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. मी माझ्या वैयक्तिक सुखापेक्षा त्या सगळ्यांचा विचार अधिक केला पाहिजे. मला वाटतं की आजच्या काळामध्ये ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. सरांचं एकूण राजकीय जीवन जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्राधान्याने जाणवते की त्यांनी विरोधाला विरोध कधी केला नाही. त्यामुळं आज सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी एखादी बाजू मांडली की त्याला विरोध करण्यासाठी लगेच दुसरी फळी तयार असते. सरांच्या राजकारणामध्ये ते कधी दिसलं नाही. त्यांची स्पष्ट वैचारिक भूमिका हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी तत्वाशी कधी तडजोड केली नाही, मात्र धोरणाबाबतची लवचिकता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळेपण होतं. आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्याकडे कधीही स्वतःच्या उत्कर्षाचं साधन म्हणून पाहिलं नाही, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आज जयराम देसाई त्यांचं वय 86-87च्या घरामध्ये आहे, पण इतकी धावपळ करून सरांची जन्मशताब्दीची सांगता ही सुद्धा तितक्याच दिमाखात झाली पाहिजे असं त्यांना जे वाटतं ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मगाशी साता उत्तराची कहाणी या पुस्तकाचा विनोदनी उल्लेख केला. त्यामध्ये या देशातल्या सगळ्या ज्या 7 विचारधारा आहेत तर त्याविषयी सरांनी लिहिलं आहे. आणि बरोबर आहे की हे भारतातलं असं एकमेव दुर्मिळ पुस्तक असेल. सरांचं मोठेपण असं की त्यांनी ज्या ज्या विचारधारांच्या विषयी लिहिलं आहे त्या त्या विचारधारेच्या कार्यकर्त्याला दाखवून मी जे मांडलं आहे ते योग्य आहे की नाही याची शहानिशा करून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये ते ज्या वेळेला येरवडा जेलमध्ये होते त्यावेळेला वाचनासाठी काहीच सोय नव्हती, कारण जी चिमणी वगैरे ठेवलेली होती ती एकदम उंचावरती, वाचताना खूप त्रास व्हायचा. मग सर चिंतन करायला लागले आणि सरांच्या मनामध्ये एक विचार आला की जे राजकारणी आहेत ते लिहित नाहीत कारण त्यांना वेळ नाही, आणि जे साहित्यिक आहेत त्यांना राजकारणाचा अनुभव नाही, त्यामुळे त्यांनी लिहिलं तरी त्याला एक उपरेपणाचा स्पर्श येतो. मी जर इतकी वर्ष राजकारणामध्ये आहे तर मी ते सगळं लिहिलं पाहिजे,
त्यांनी ते लिहिलं आणि आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की त्यांनी संघाविषयी जे लिहिलं होतं ते त्याच वेळेला तिथं असणारे बाळासाहेब देवरस यांना दाखवून यामध्ये काही त्रुटी नाहीत ना हे तपासून घेतलेलं होतं. म्हणजे आज हे सगळ्यांना ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की त्यांनी मतभेदाचं रूपांतर कधीही मनभेदामध्ये होऊ दिलं नाही. आणि सरांच्या म्हणजे जी एनच्या पत्रांचे जे 2 खंड प्रकाशित झाले, मौजने काढले, त्याला प्रधान सरांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती वाचल्यानंतर म्हणजे आपल्याला अनेकदा असं दिसतं की राजकारण हे असं क्षेत्र आहे की तिथे जीवनाच्या कुरूपतेचं माणसाला खूप जवळून दर्शन घडतं. त्यामुळं माणूस हा जीवनातल्या सौंदर्याला पारखवण्याची फार मोठी शक्यता नाकारता येत नाही. पण प्रधान सरांच्या बाबतीमध्ये ते झालं नाही आणि आपल्या बाबांच्या बाबतीतही ते झालं नाही. अजूनही भेटलेल्या प्रत्येक माणसाला ते फूल देतात. तेव्हाही हा जुन्या पिढीचा संस्कार खरं नव्या लोकांनी घेण्याची खूप आवश्यकता आहे. तर टिळकांच्या चरित्र ते लिहित होते आणि टिळकांचं चरित्र लिहित असताना ज्यावेळेला टिळकांना शिक्षा सुनावली जाणार होती, दोन्ही बाजूचा युक्तिवाद झालेला होता आणि शिक्षा होणार हे अगदी ठरलेलं होतं. मग नचिम केळकर, खापर्डे वकील असलेले ते सगळे आले तर टिळक हसले तिथे. तर हे प्रधान सरांना लिहायचं होतं. प्रधान सरांच्या मनामध्ये विचार आला की शिक्षा तर होणार आहे, अशा परिस्थितीमध्ये हा माणूस हसेल कसा, तर मग ते वाक्य काय असावं यासाठी चिंतन केलं आणि मग पुढे प्रधान सरांनी लिहिलं, टिळक लाफ्ड सो दॅट अदर्स मस्ट नॉट वीप. आणि इतकं अप्रतिम असं टिळक चरित्र. आत्ता मगाशी बापूंनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांच्याविषयी आपुलकीनं त्यांनी लिहिलं आहे. विशेषतः गोखलेंना गांधीजी आपले गुरु मानत असत आणि अध्यात्माचं राजकारणाचं अध्यात्मीकरण झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आज परिस्थिती आपल्याला अशी दिसते की ज्यांना टिळक आवडतात त्यांना आगरकर आवडत नाहीत, ज्यांना गांधीप्रिय असतील त्यांनी सावरकरांचं नावही काढायचं नाही, ज्यांना रामकृष्ण विवेकानंद मान्य असतील त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा उल्लेखही करायचा नाही, जे बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ असतील त्यांना भावनांचे पाझर फुटू नयेत, अशीच एकूण सगळी समाजव्यवस्था होत असताना या व्यक्तिमत्वांचं मोठेपण जे आहे ते त्यांच्या विचारधारांमुळे थोडंही कमी होत नाही. एवढी प्रगल्भ विचारसरणी असणारे विचारवंत म्हणून आपल्याला प्रधान सरांच्याकडं आवर्जून पाहिलं पाहिजे. हे सगळं राजकारण, समाजकारण, लेखन, साधनेचं संपादकपद या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना सर किती हळवे होते आणि त्यांच्यातलं निरागसपण लहान मुलाप्रमाणे त्यांनी कसं जपलेलं होतं याचा अनुभव माझ्याकडे आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा ज्यावेळेला अमृत महोत्सवी सत्कार हा फलटणला झाला, त्याला शरद पवार प्रमुख पाहुणे होते आणि प्रधान सरांना पुण्यातून घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझ्यावरती होती. मी सरांना घेऊन गेलो आणि असा भुरभुर पाऊस येत होता आणि वाटेत कुठे थांबायला वेळ मिळाला नाही कारण वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायचं होतं. फलटणच्या आतमध्ये शिरत असताना एक चहाची टपरी लागली तर सर म्हणले आपण इथे थांबूया आणि ती टपरी दिसल्यानंतर एखाद्या लहान मुलाला जसा खाऊ दिसल्यानंतर आनंद व्हावा ते म्हणाले, मिलिंद ती दिसते बघ, दिसते, थांबव तिथे लगेच. तर हे निरागसपण त्यांच्यामध्ये होतं. आणि मालविकाताई गेल्यानंतरचा एक प्रसंग, मी सरांच्याकडे शनिपारला गेलो की कायम जात असो, तर सर असे एकटे बसलेले होते आणि त्यांच्या पायाखाली मालविकाताई जी चप्पल घालत असत त्या चपलीवरती पाय ठेवून ते असे हाताला हात जोडून बसलेले. मी म्हटलं की सर हे काय? म्हणाले ती आहे याचं मला एक तिच्या अस्तित्वाचा भास तिच्या अनेक वस्तूतून होतोच, पण ती जवळ आहे. म्हणजे इतकं पत्नीवरती असणारं प्रेम आणि इतक्या राजकारणाच्या समाजकारणाच्या गदारोळामध्ये त्यांनी जपलेली ही भावुकता ही मला खूप महत्त्वाची वाटते. आज भारतीय स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपल्या लोकशाहीचं वय वाढतं आहे, पण तेवढी प्रगल्भता आपल्याला अजून का आली नाही याचं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. प्रधान सर ज्या काळामध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये होते तो सबंध कालखंड हा विचारकेंद्री राजकारणाचा होता. गेल्या काही वर्षामध्ये विचारकेंद्री राजकारण ते व्यक्तिकेंद्री राजकारण असं मोठं स्थित्यंतर झालेलं आहे आणि व्यक्तिकेंद्री राजकारणातून केवळ भक्त संप्रदाय तयार होतो आणि हा भक्त संप्रदाय लोकशाहीला अतिशय घातक आहे. याची जाणीव आज आपण प्रधान सरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ठेवली पाहिजे.
म्हणजे स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणारे पक्ष बदलले, पण सत्ता भोगणारी घराणी मात्र बदलली नाहीत. जातीपातीच्या आणि नात्यागोत्याच्या राजकारणांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्ये आहेत ती घटनेतच ठेवली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, सर आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि ग्रंथालय परिषद वेगवेगळ्या ज्या संमेलनं होत असत त्या संमेलनाला सुद्धा ते उपस्थित राहत असत. कला, साहित्य आणि संस्कृती यांच्याशी असलेली राज्यकर्त्यांची नाळ तुटल्यामुळे आज एक प्रकारचं त्यांचं वैचारिक कुपोषण होत आहे आणि त्यातून त्यांची असंवेदनशीलता ही आज आपल्याला वाढताना दिसते. आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आज सपाटीकरण होताना दिसतंय. सुमार दर्जाची माणसं ही जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत. पण मला असं वाटतं की एक वेळ दर्जा सुमार असला तरी चालेल, पण मनोवृत्ती कोती असता कामा नये. कारण या कोत्या मनोवृत्तीची माणसं ही संस्था, पक्ष आणि पर्यायाने लोकशाहीचं नुकसान करत असतात. आणि त्यामुळं विनोबांचा जो विचार, साने गुरुजींचा जो विचार प्रधान सरांनी आयुष्यभर आचरला की विचार खोडा पण माणसं खोडू नका, तर आज आपण माणसं खोडत चाललेलो आहोत. आणि विचारांचं खंडन कशा पद्धतीने करायचं याच्या देखील सगळ्या पद्धती बदललेल्या आहेत. मला असं वाटतं की आजचं वर्तमान हे अस्वस्थ आहे, पण आपण कुठे चुकतो आहोत याचा सुद्धा सगळ्या विरोधी पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एकतर कोती मनोवृत्ती, दुसरीकडे संघटना कौशल्याचा अभाव, समाजाशी तुटत चाललेले नाते आणि भविष्याचा वेध घेण्यात आलेलं अपयश, याचं आज आपण सर्वांनी, जे आपण प्रधान सरांच्या विचारधारेला मानतो त्या सर्वांनी जर गांभीर्याने चिंतन करून त्या दिशेनं पावली टाकली तर मला वाटतं ती प्रधान सरांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. मी या तीनही संस्थांच्या वतीने सरांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी जो आत्ता भावुकतेचा क्षण सांगितला, मला हे मोह आवरत नाही. मी आत्ता 4थीत शिकत असेल तेव्हा शनिवार पेठेतल्या सरांच्या घरासमोर काकाचं घर होतं आणि प्रश्न यायचा की यांच्या घरात कायम गर्दी का. काकांना म्हटलं कोणाचं घर आहे, म्हणजे प्रधान सरांचं घर आहे. तुला कळणार नाही जा. धाडस केलं आणि त्यांच्या घरात गेलो. छोटा असा जिना तो अरुंद, आणि वर गेलो आणि गर्दी पाहिली आणि थेट सरांना विचारलं, म्हटलं एवढी लोक काय येतात वगैरे. त्यांनी संवाद साठवलेला आठवत नाही, पण त्यांनी त्यावेळी आठवणीनं खोबऱ्याची वडी आणून दिली की ते खोबऱ्याची वडी घे. नंतर सातत्यानं काकाकडे जायचो की खोबऱ्याच्या वडीसाठी मी पुन्हा 2-3दा यायचो, पण ते तितक्याच जिवाळ्याने, जसं आता सरांनी सांगितलं की मुलात मूल होऊन वावरणारं नेतृत्व हे आजकाल खरं नेत्यांनीच नाही तर आपण सगळ्यांनीच शिकणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर भारत सासणे सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गप्र प्रधान यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभासाठी इथे जमलेल्या सर्व विद्वान आणि चिंतनशील श्रोत्यांशी संवाद करताना मला अतिशय आनंद होतो आहे. या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर श्याम मुजुमदार, कुलपती सिम्बायोसिस, डॉक्टर बाबा आढाव, प्राध्यापक मिलिंद जोशी, विनोद शिरसाट, प्रकाश पायगुडे, जयराम देसाई, उपस्थित सर्व मान्यवर यांना मी अभिवादन करतो. या निमित्ताने गप्र प्रधान यांची ओळख समाज शिक्षक आणि विचारवंत अशी आपण नेहमी करून देतो. समाजाला शिक्षकाची वेळोवेळी गरज असतेच, त्यामुळे नैतिक आणि बौद्धिक दरारा निर्माण होईल अशी माणसं समाजातून आता नाहीशी होत असताना आपण बघत असतो. त्यावेळेला समाज चुकत असेल तर समाजाला 4 शब्द सांगणं याबाबतचे अधिकार प्राप्त असणारी माणसं देखील आता दिसत नाही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा परिस्थितीत आपण गप्प प्रधान यांची आठवण करतो आहोत आणि त्या निमित्ताने जन्मशताब्दीचा जो काही समारोह आहे त्याचा हा अर्थ आहे. मित्र हो, भ्रमयुगाची सुरुवात झाली असं मी म्हटलं होतं. अनेकांना ही संकल्पना पटली, योग्य वाटली त्यावेळेला. काहींना मात्र ही संकल्पना आवडली नाही. मात्र काही जरी असलं तरी सत्याच्या कथनाची आवश्यकता नेहमीच भासत असते आणि नैतिकतेच्या आणि मूल्याच्या प्रचंड घसरंडीच्या या कालखंडामध्ये अशा समाज शिक्षकाचं स्मरण करणं आवश्यक झालेलं असतं. अशा एका अवस्थेतून आज आपण इथे चर्चा करत आहोत. गप प्रधान यांनी भोवतालच्या परिस्थितीबाबत जे काही मार्गदर्शन सन 2000मध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याचा एक धावता आढावा मला वाटतं आपण घेतला पाहिजे. तो इष्ट ठरेल इथे, कारण त्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहे. त्यांनी असं लक्षात आणून दिलं आपल्याला की नव्या पिढीबद्दल बोलत असताना त्यांनी एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केला होता.
त्यांनी असं म्हटलं होतं की नवी पिढी चळवळीपासून दूर आहे आणि चळवळीच्या साफल्यापासून देखील वंचित आहेत. हे ते अतिशय महत्त्वाचं असं निरीक्षण मी मानतो, कारण नवी पिढी जर चळवळीपासून दूर असेल तर अर्थातच चळवळीचं जे काही साफल्य असेल त्यापासून देखील ते वंचित किंवा दूर असतील हे उघड आहे. चळवळी उभ्या राहत नाहीत आणि त्या चळवळींना दिशा देखील नाही असं त्यांचं निरीक्षण होतं. सन 1978मध्ये समाजवादी पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाल्यामुळे समाजवादी कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या विस्कळीत झाले. या सत्यावर बोट ठेवून त्यांनी असं निदर्शनास आणलेलं होतं आपल्याला की हे कार्यकर्ते कल्याणकारी स्वरूपाचं काम जरी करत असले कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी राहून, तरी त्यातून परिवर्तन साधता आलेलं नाही. आज चळवळींना दिशा नाही. कल्याणकारी काम व्यक्तिगत पातळीवर जरी सुरू असलं तरी अशी कामं परिवर्तन साधत नाहीत. या सत्यावर त्यांनी 20 वर्षापूर्वी बोट ठेवलेलं आहे. आज आंदोलनजीवी ही शिवी झालेली आहे. बदलत्या आणि निकृष्ट अशा विचारप्रवाहांचे हे परिणाम दिसतात. तथापि हे असं जरी झालेलं असं की का झालेलं असावं याबद्दल प्रधान यांनी अत्यंत महत्त्वाच्या घटनांकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. मध्यम वर्गाची भूमिका या एकूण चळवळीमध्ये काय राहिली याबद्दल त्यांनी विश्लेषण केलं आहे. चळवळ व पक्षच परिवर्तन करू शकतात याबाबत मध्यमवर्गीयांना विसर पडला आणि मध्यम वर्गाने आपली भूमिका बदलली असं त्यांनी नमूद केलेलं आहे. चळवळीतून कार्यकर्त्यांना बळ मिळतं आणि बळातून आत्मविश्वास निर्माण होतो. मात्र नवी पिढी या आत्मविश्वासापासून दूर राहिली अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्ते कल्याणकारी कामं करत असली तरी अशी छोटी छोटी ध्येयवादाची बेटं पाहायला मिळतात आणि मध्यमवर्गीयांची गरिबांशी असलेली नाळ तुटलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं एका अर्थानं आपल्याला स्तब्ध करणारं असं हे निरीक्षण त्यांनी मांडलेलं आहे. मध्यमवर्गीय संकुचित विचाराचा होतो आहे आणि वैयक्तिक स्वार्थापुरता विचार करतो आहे असं देखील त्यांनी म्हटलं. भूदान चळवळ आणि संपूर्ण क्रांतीची चळवळ या दोन्ही चळवळी याच कारणामुळे अपयशी ठरल्या असं महत्त्वाचं विधान जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपण स्तब्ध होतो. परिवर्तनासाठी एकत्र काम करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी व्यासपीठ उभं केलं पाहिजे असं प्रधान यांनी समाजांना सांगितलेलं होतं. वैचारिक बांधिलकीचा मुद्दा देखील त्यांनी स्पष्ट केला, परंतु हे काम कोणी करावं याबाबत विचार करताना त्यांनी असंही स्पष्ट केलं की सर्वांना एकत्र आणून संपूर्ण देशाची शक्ती उभी करेल असं नेतृत्व सध्या समाजामध्ये दिसत नाही. हे निरीक्षण पुरेसं बोलकं असून सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणार आहे. परिवर्तनाचे विचार मांडले जरी गेले तरी त्यासाठी आवश्यक तो संघर्ष मात्र केला गेला नाही. त्यामुळे स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा नव्या पिढीला विसर पडला. हे निरीक्षण प्रधान यांनी मांडलेलं आहे. या निरीक्षणामुळे खरं तर आपण निद्रेतून खडबडून जागं होण्याची आवश्यकता होती, परंतु तसं झालेलं दिसत नाही. आता देशव्यापी चळवळसुद्धा उभी राहण्याची शक्यता नाही असं आपल्याला नापसंत असलेलं एक विधान प्रधान आपले नेहमी करतात. समाजातल्या सर्व स्तरातले लोक सहभागी होऊन मूल्यांची जपणूक करतील तेव्हाच देशव्यापी चळवळ उभी राहू शकते असं सांगत असताना मूल्याच्या घसरणीबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. आज समाज शिक्षक दिसत नाहीत, ज्यांची आठवण आपण करतो नेहमी आणि त्यांना ही उपाधी देतो समाज शिक्षक. प्रधानांची आठवण त्यानिमित्ताने आपल्याला होती आहे. त्यांची ही मतं आज आदर्शवादी वाटतात व कदाचित तितकीशी उपयोगी वाटत नाहीत. आज ही एका अर्थानं शोकांतिका आहे. साता उत्तराची कहाणी ही राजकीय कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानिमित्ताने मराठीमध्ये राजकीय कादंबऱ्या का लिहिल्या जात नाहीत या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली आहे. ही चर्चा करत असताना त्यांनी परखडपणे असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की ज्यांना राजकारणाची पुरेशी माहिती नाही अशा मराठी लेखकांनी राजकीय कादंबऱ्या लिहिल्या, त्यामुळे त्या असमाधानकारक झालेल्या आहेत. त्यांनी विपुल आणि महत्त्वाचं असं लिखाण केलं. राजकीय अभिमेपेक्षा सत्य शोधण्याची उदारवादी भूमिका आपण ठेवली होती असं त्यांनी विशद केलेलं आहे. हे सांगत असताना निष्ठा जरूर व्यक्त व्हाव्यात, मात्र दुसऱ्याचा तिटकारा करण्याचं कारण नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे. महत्त्वाचं वाटतं मला हे फार. आजच्या विद्वेष वृत्तीच्या कालखंडामध्ये या मताची दखल आपण जरूर घेतली पाहिजे. 2-3 व्यक्तिगत आठवणी सांगून हे विवेचन मी या ठिकाणी थांबवतो आहे. एक आठवण अशी आहे की प्रधान साधनेचे संपादक होते तेव्हा मी साधनेसाठी लिखाण करावं असं त्यांचा नेहमी आग्रह असे. काही फोन माझं चालायचं त्यावेळेला, अर्थात मोबाईल नव्हते,
परंतु लँडवर आम्ही बोलत असू आणि काही थोडासा पत्रव्यवहार त्यांच्याशी झालेला होता. त्यांचा आग्रह असायचा की मी साधनेसाठी विशेषतः दिवाळी अंकासाठी काही लिहावं. त्यावेळेला मी उस्मानाबादसारख्या दूरच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करत होतो. कुरिअर इत्यादी सेवा उपलब्ध नसल्यामुळे मी खास दूतामार्फत एक लघु कादंबरी त्यांच्याकडे पाठवली होती. हा खास दूत माझ्याकडून आला आहे असं समजल्यानंतर हा समाज शिक्षक स्वतः बाहेर आला आणि त्यांनी त्या शिपायाला प्रेमाने घट्ट मिठी मारली आणि ते नाचू लागले. या शिपायाला हे अर्थातच सर्व अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होतच होतं. पारदर्शी आणि प्रेमयुक्त अंतःकरण काय असतं हे यावरून आपल्याला समजून येतं. त्यानंतर एकदा मी पुण्याला आलो असताना त्यांना भेटण्यासाठी साधनेच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांनी प्रेमाने स्वागत करून मला त्यांच्या घरी नेलं. तो चिंचोळी लाकडी जिना ज्याचा आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला तो मला अजूनही आठवतो. त्या बैठकीत त्यांनी त्यांच्या व्यासंगाचं आणि साहित्य दृष्टिकोनाचं जे काही दर्शन घडवलं असेल ते मी अर्थातच विसरू शकत नाही. आजच्या आणि त्याही वेळच्या स्वार्थी अशा जगातल्या माझ्यासारख्या स्वार्थी माणसावर त्यांनी अकारण प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमाचा मी अर्थातच ऋणी राहीन. या विचारवंताचं विचार आज मार्गदर्शक असून आपण सगळेच भरकटलेले आहोत. त्यामुळे एखाद्या दीपस्तंभाकडे पाहावं तसं आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागणार आहे. जन्मशताब्दी वर्षाची सांगता करीत असताना मी त्यांच्या स्मृतीला प्रणाम करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विनोद सर यानंतर बोलतील. त्यांना बोलायचं 2 मिनटं बोलायचं. नाही, मी फक्त सर्वांचं पुस्तक देऊन स्वागत केलं. फक्त बाबांच्या हस्ते एक पुस्तक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे आणि आपले हे योगेश रांगणेकर या दोघांनाही द्यावं अशी मी विनंती करतो बाबांना. हां, तर पायगुडे सर अगोदर. त्यांना एक द्या. आणि आता योगेश रांगणेकर. आता विचारपीठावरील सर्वांना आणि या 3 मान्यवरांना जे पुस्तक भेट दिलं ते मला सांगणं आवश्यक आहे. तर ज्याच्याशी बाबांचा खूप निकटचा संबंध आहे. बरोबर 50 वर्षापूर्वी साधनाचा स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्ष असा बाबांचा त्याच्यात लेख होता. SM जोशींचा होता आणि बाकी आणि लावचट यांनी संपादित केलेल्या त्या अंकात सगळ्या दलित तरुणांचा विद्रोह असा तो विशेष अंक आणि त्याच्यावर झालेला प्रचंड मोठा वादसंवाद राजा ढाले यांच्या लेखाच्या निमित्ताने आणि त्या सगळ्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत असलेले बाबा इथं उपस्थित आहेत. म्हणून आपण सर्वांना ते पुस्तकही भेट दिलं आहे आणि यांनाही. आता यांनी अशी एक सूचना केली की कल्याणी दिवेकर यांनाही ते पुस्तक भेट द्यावं. तर त्यांनाही मी बोलायचं. नमस्कार. मी अधिक वेळ घेणार नाही, 1 किंवा 2 मिनटं बोलणार आहे फक्त. पण ही 67 सालची गोष्ट आहे आणि म्हणजे ज्याला बॅरिस्टर गाडगे स्ट्रीट म्हणतात तिथे माझे भाऊ राहायचे आणि तिथे मी राहायची. आणि गोपीनाथ तळवलकरांच्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख झाली ती प्रधान सरांची. तर त्यांनी मला सांगितलं माझं एक काम करशील का. तर मला वाटलं काहीतरी लिहायचं आहे वगैरे आणि मी म्हटलं माझं अक्षर फार लहान आहे. मग हसले ते. तर म्हणाले तुझे डावीकडे झुकणारे विचार मला कळत आहेत पण माझं ऐकशील तर राजकारणात येऊ नको. आणि मी त्यांचं ऐकलं. म्हणून एवढंच मला सांगायचं आहे प्रधान सरांना की समाजवादी विचार तुझे चांगले आहेत पण तू येऊ नको राजकारणात असं मला सांगितलं होतं. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव आपलं मनोगत व्यक्त करतील. माझ्या सर्व लहान थोर भावंडांनो, तुमच्यामध्ये सर्वात वयात मला वाटतं मी जरा मोठा आहे आता आज.
हां नाही ठीक आहे ते आज या ठिकाणी जो समारंभ होतो आहे त्यात मला थोडंसं खटकतं ते असं की मास्तरांच्या जीवनाबद्दल तुम्ही ते मूल्यमापन करत आहात, त्यांनी काय लिहिलं काय सांगता आहात, पण त्यांना जो ध्यास होता तो तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतं. तो होता एस.एम. जोशींनी आमच्या राष्ट्रसेवादला एक हे दिलेलं होतं की राष्ट्रसेवा दल कशासाठी, तर आदर्श समाजवादी शिलाचे नागरिक निर्माण करण्यासाठी. आणि तुम्हाला कल्पना आहे की एस.एम. जोशी किंवा नानासाहेब गोरे एक गंमत अशी होती की सदाशिव पेठेत राहत होते. एस.एम. जोशी आपले नानासाहेब गोरे प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, एस.एम. जोशी संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष. आणि त्यांनी परत गंमत अशी व्हायची की प्रजा समाजवादी पक्षात, मी संयुक्त समाजवादी पक्षात. तेव्हा थोडंसं आमचं जरा खट्याळपणा नेहमी चालायचा, हे सांगतो तुम्हाला. म्हणजे मैत्री आमची प्रेमाबद्दल बोलायचंच नाही. म्हणजे कधी अशी काही वेगळी आम्ही माणसं आहोत वेगळ्या कुटुंबातली अशी ती स्थिती नव्हती. प्रधानांच्या संबंध जीवनाचं मूल्यमापन आदर्श समाजवादी शिलाचा नागरिक निर्माण झाला की नाही हा माणूस. तुम्ही साधनेचं जेवायला हे करता की साधनाला त्यांनी स्वतःचं घर दिलं, काय दिलं, त्यांनी स्वतःच्या संबंध जीवनाचा, मालविकाबाई त्यांच्या पत्नी होत्या, त्याही डॉक्टर, माझ्यासारख्याच डॉक्टर झाल्या होत्या, नंतर त्या प्रॅक्टिस करत होत्या वगैरे. प्रधानांना अपत्य नव्हतं. त्याच्यामुळे प्रधानांना थोडंसं हे होतं अवघड. पण प्रधान शेवटी जाऊन राहिले कुठे. आम्ही ज्या हडपसरला सानेगुरुजी रुग्णालय केलेलं होतं त्या रुग्णालयात जाऊन ते राहिलेत. म्हणजे घर साधनेला दिलं आहे आणि हा माणूस स्वतःची अखेर सानेगुरूंच्या नावाने असलेल्या रुग्णालयात करण्यासाठी गेलेला आहे. हे तुम्हाला मुद्दाम का मी सांगतो, तर सर्व मूल्यमापन करत असताना त्यांनी जीवनात ज्या कसोटीला हा माणूस उतरला त्या कसोटीकडे कृपा करून दुर्लक्ष करू नका. आदर्श समाजवादी शिलाचा नागरिक मी म्हणतो आहे, तुम्हाला पडतं की नाही मला माहीत नाही, परंतु संपत्तीचा लोभ धरणं म्हणजे ते अर्थात ते खूप आम्ही एकमेकाचा खड्याळपर्यंत तुम्हाला काय सांगू. ते एखाद्याला ते सांगायचे पत्ता त्या माणसं कार्यक्रम, तुमचा पत्ता सांगा सर, पत्ता सांगा. ते 500 काही ते सदस्य होतं, ते म्हणायचे त्यात लिही कचरापेटीच्या समोर. आणि ते म्हणायचे कचरापेटी कशासाठी माहिती का तुला बाबा, मला आपण पठवून म्हणायचे, तुला सांगतो काय ह्या आजूबाजूच्या लोकांना हवासा असतो, सोडे मुलाचा वास वगैरे हवासा असतो, पण जर तो नकोसा वाटा म्हणून माझ्या दारापुढे त्याने कचरापेटी ठेवली. असाही त्यानुसार माझी विचित्र एक गमतीदार प्रकार नेहमी घडत असे. कारण ते कुटुंब जे होतं शेवटी त्यांचे वडील त्याशी म्हणजे वडिलांची साने जसं एक काही दिसावं असं वडिलांचं त्यांच्या संबंध वागणं वगैरे कसं विनम्र असं सगळं असायचं. म्हणजे कसं मालविकाबाई तारचंद रामनाथमध्ये आता ते सरस्वती राहत होते आणि त्या शिकायला तारचंद रामनाथ येत असत. तर काका हे सेवा सदनजवळ पाऊस असेल तर छत्री घेऊन उभं राहायचे की त्या बसने येतील आणि आपल्या सुनेला घेऊन घरी जातील. म्हणजे जीवनातलं हळुवारपणाचं कसं असेल त्याचं एक तुम्हाला मुद्दा मी सांगतो. आता मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान होतो, भाई वैद्य आम्ही जरा खट्याळपणे वागायचो. आता आम्ही एका हे पक्षात होतो. पण इथे तुम्ही आता त्यांच्या सगळ्या पुस्तकांचं वगैरे वाचून दाखवलं वगैरे, पण प्रधानांना ध्यास करून होता. तर प्रधान म्हणायचे या पुस्तकांच्यापेक्षा मला समाजातलं चित्र जे आहे ते मला मग मला असू दे, कोणतं काय असू दे, काय असू दे, यात म्हणायचे. आणि यामुळे तेव्हा त्यांची अस्वस्थता काय असायची, या माणसाने लोकशाही समाजवादासाठी जे मार्ग सांगितले ते कोणते होते, ते होते तुम्ही जा तो म्हणजे आमच्याकडे ते ढोबळ लिहित जायचं, मतपेटी, तुरुंग आणि फावडं. मतपेटी, तुरुंग आणि फावडं या 3 मार्गाने तुम्ही जायचं आणि समाजवादाचा, लोकशाही समाजवादाचा पुढं न्यायचा, चळवळ पुढं न्यायची. प्रधान आणि आता काय सांगू तुम्हाला मी, प्रधान 42 साली तर तुरुंगात होतेच, पण शेवटी आणीबाणीमध्ये आम्ही एकत्र होतो ना. ज्या दिवसांचा त्यांनी उल्लेख केला आहे तिथे मी पण होतो ना.
17 महिने होतो आणि प्रधानांची अस्वस्थता वगैरे आणि नंतर माझं मी डिसेंट होता माझा मी विरोध पण आमचं कधी हे नव्हतं तरी यायचे अरे तुला सांगतो मला असं येऊन म्हणायचे मला तुला खरं सांगू का मला तुझं सरळ पटतं रे पण काय म्हणजे पटतं रे पण काय रे वगैरे असं त्यांचं नेहमी वागण्याच्या एक प्रकारचं भावासारखं सगळं वागणं असं त्यांचं होतं आणि असं अर्थात मी विरोधी होतो. प्रधान पार्टी लाईन म्हणून त्यानं काही ते पहिल्या दर्जाच्या लोहियांच्यासारखं जयप्रकाशासारखं असं नेतृत्व त्यांचं ते नव्हतं. पण ते म्हणायचे की पक्ष म्हणल्यानंतर एक शिस्त पाहिजे आणि ती शिस्त म्हणून मी जातो रे तिकडे तुला मी सांगतो कुमार सप्तर्षी वगैरे सगळं आम्ही एकत्र असे जेल 17 महिने दुसरा काय उद्योग होता 17 महिने एकत्र राहायचं रोज भेटायचं आणि रोज काहीतरी हे करायचं हा सगळा भाग होता. आता ते संपादक व्हायला यायचं साधनेचे आता त्याच्या अवचट त्यात आलेला होता आणि मग आम्ही पाहिलं की समाजातले जे आपण नेहमी वरचं हे चाललेलं असतं सगळं आपल्याला भानही नसतं. जसं आता मग अशी मी सांगितलं की आपल्याला असं वाटलं नाही की एखाद्या महिलेला बोलू द्यायचं त्याला सांगावं लागतं असं एक मी काय याच्याबद्दल रागवू नका माझ्यावर पण होतं काय ते बघा आपण काही वेळा गृहीत जे काही जी धरतो तसं ते नाही करता. त्यांनी आता तुम्ही पुस्तक छापलं साधने छापलं माझा लेखही छापला आज पण ती परिस्थिती प्रधानाने याची चिंता सतत वाटत असते. आता तुम्ही विचार करा हा माणूस सदाशिवपेठेत घर साधनेला दिलं आणि हा माणूस हडपसरला जाऊन राहिला आणि त्याचेच त्यांचं झालं तिथंच त्यांचे देहदाने तिथेच करून टाकलं त्यांनी. म्हणजे आता एवढं विश्वास स्वतःला हे करणं ही तशी फार अवघड गोष्ट असते हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा आता त्याच्यापेक्षा काय गंमत होती आणि आम्ही कसे एका कौटुंबासारखे वागत होतो. तुम्हाला आता एक नावं घेऊन सांगतो मुद्दाम. आमचे कार्यकर्ते बार्शीचे रविदास कांबळे म्हणून होते रविदास कांबळे म्हणून दलित कार्यकर्ते आपले त्यानंतर ते त्यांच्यावरती व्यवसाय करत असत. त्यांची मुलगी आता ते खेड्यात आता एवढी कमी शिकली तिचं लग्न करून दिलेलं होतं ना दारुड्या वगैरे सगळं असं होतं तिची इतकी यायची आणि आईसारखी म्हणजे इथं का उभी राहिली त्यांना काय वाटायचं माहेरी आलेली ही मुलगी आणि हे असं कसं आणि ती सारखी असे इथं का उभी राहिली तिथं का त्या मुलीची इतकी हे जा. आता काय झालं मी दौऱ्यात होतो आणि मी म्हटलं आता चल बस गाडी बस आणि आणला आणि तिला सेवा सदनमध्ये तिला आता सेवा सदन आणि मास्तरांचं घर आम्ही मास्तरांना कधी प्राध्यापक म्हटलंच नाही मास्तरांचं घर सेवा सदन घर तिथे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मालविकाबाईंनी आणि प्रधानांनी तिला मुलगी मानलं आणि ती आता आहे बोरळी कांचनला आहे ती माझ्याबरोबर आहे ते सगळं ते आहे पण मुरली आणि अशा किती कार्यकर्त्यांना त्यांनी आधार दिला. तर कार्यकर्त्यांना त्यांचं सर्वात मोठं बळ कोणतं होतं की त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी कुठल्याही माणसाला कधी असं संकोच वाटला नाही की आता मास्तरांच्याकडे कसं जाऊ. आता ज्या जिन्याचा उल्लेख यांनी केला आता त्या जिन्यातून ते असे खाली एक धाड खाली एकदम यायचे अरे चल ना वर चल ना ते पाया तो सगळ्यात त्या जुन्या घरात असल्यामुळे दगडी तो हे पाया घासला म्हणजे घासायचा आणि ते सांगायचे इथे मग ते गोष्टी सांगायचे की घर कसं मिळवलं सदाशिव पेठेमध्ये एका कायस्थ प्रभू माणसाला घर कसं मिळवलं याचं ते आपले सगळे हे चालायचं. त्यांना माणसं आवडायची. माणसांचा तिटकारा हा कधीही मी प्रधानांच्याकडे पाहिलेला नाही अनुभवला नाही. उलट माणसं यावीत आणि माणसं अरे मी जरा लिहितोय रे असं करून ते हे करायचं आणि त्यांचं ती तंद्री एक होती जरी किती शेजारी माणसं असली तरी ते आपण त्यांचं लिखाण आणि हडपसर असो त्यांनी नंतर मग हे केलं आणि साधनाचं काय त्यांनी हे मांडलं. पण प्रधानांचं दुसरं भान कोणतं होतं हा माणूस त्याला ज्या चवळीत भाग घ्यायचा त्याच्यात तो स्वतःला झोकून देणं असं असेल. अण्णा हजारे यांच्या चळवळीमध्ये ते आम्ही सगळे एकत्र होतो. अण्णा हजारे महाराष्ट्रामध्ये 50 सभा झाल्या आणि त्यात प्रधान आमच्या प्रधान होते गोविंदभाई श्रॉफ यांसारखे म्हणजे होते हे धर्माधिकारीसारखे का म्हणजे त्यावेळेला आमच्याबरोबर होती. पुष्पाताई भावे होत्या. ही सगळी मंडळी आणि प्रधानही त्यात होते. हे तुम्हाला काय सांगायचं तर त्या चळवळीमध्ये आपण गेलं पाहिजे. इतकं तर धार्यांनी उपोषण सुरू केलं. प्रधान त्यांच्या शेजारी जाऊन बसलेले उपवासाला बसलेले आहेत आणि त्यांनी ते म्हणायचे काय वाटेल ते हो पण धार्या वाचले पाहिजे हे नाही चालला.
मुजुमदारांचे त्यांचाही चांगलंच आहे, त्यांच्या संस्थेवर ते आहेत तिथं माझ्या समजुतीने त्याच्यावर तिथे वाचले पाहिजेत. म्हणून प्रधानांचा हट्ट कोणता? धार्यांचं उपोषण सुटावं. आणि धार्यांचा आग्रह काय की प्रधानांनी हा लकडा इथे मला लावू नये, कारण त्यांच्या डोक्यात वेगळे गणित होते, कोणाच्या हातून उपास सोडायचा याच्याबद्दल त्यांचा एक हे तुम्ही समजू शकता. हे बघा ह्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला लगेच. म्हणजे आणि ते त्यांचं चिरंजीव मला सांगतो की बाबा तुम्ही प्रधानांनी हलवा. आता मी सांगायचो की मला विचारून ते बसलेले नाही आहेत, त्यांची अंतर्वेदा तिथेच ते बसते असते नव्हे. तर तुम्हाला दिसेल की कोणताही चळवळ असो, ते आता एकाच सत्याग्रहात ते आले. कसे आले? विदर्भामध्ये पांगरी कुटे नावाचं एक गाव आहे, मेहकर तालुक्यामध्ये एक पांगरी म्हणून गाव, त्याच्या आडनावात कुटे मंडळी असल्यामुळे आपण लोणी काळभोर मंडळी असं म्हणून लोणी काळभोर, लोणी भापकर मंडळीतून लोणी, तसं तिकडे पांगरी कुटे म्हणून कुटे नावाची मंडळी. या गावात डॉक्टर दलित त्याच्याकडे येत असत, पण पाण्याचं औषध घेत नसत. का तर तो दलित आहे म्हणून, आणि त्याने बिचाऱ्यांनी उभा राहता असत त्याकडे. मला प्रधानांचं कौतुक वाटतं. प्रधान स्वतःचा जरी विरोधी पक्षाचे ते तिथे हे असलेले, आज नीलम गोरे ज्या जागेवर आहेत त्या जागेवर त्याची तीच जागा प्रधानांची ती असल्यानंतर प्रधान तिथं आम्ही सगळे विजय तेंडुलकर होते, कमल ते काँग्रेसच्या कार्यकर्ते कमल ते विचार होते, आम्ही सगळे गेलो होतो त्या गावात. त्या डॉक्टरांशी बोललो आम्ही. आम्ही म्हणतो आता आपल्याला सत्याग्रह करायचा आहे. तेंडुलकर म्हणाले की नाही, मी जरा गावकऱ्यांशी आधी जाऊन बोलून येतो, प्रयत्न करतो हे करायचं, आणि मग मी निर्णय घेईन. म्हणजे ठीक आहे, कारण त्यांना त्यावेळेला पंडित नेहरूंची नावाची जी स्कॉलरशिप आहे ती तेंडुलकरांना मिळाली होती. हिंसेचे उद्रेक जे होत आहेत याच्यामध्ये ह्या पाणवठ्या मोहिमेचं काही आहे का ह्याचा अभ्यास करण्यासाठी तेंडुलकर आमच्याबरोबर आलेले होते. आणि प्रधान होतेच, प्रधान विरोधी पक्षाचे ते होतेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेले ते गेले, ते चर्चा करायचा प्रयत्न केला. त्या आमदार त्यांच्या काँग्रेस पक्षाचे होते, ते बिलकुल तयार नव्हते, ऐकायला तयार नव्हते, आणि शेवटी सत्याग्रहाचं ठरलं. प्रधानांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला. एक दिवसाची कोर्टापुढे शिक्षा झाली. अकोल्याच्या तुरुंगामध्ये आम्ही हवा खाल्ली. म्हणजे तुम्हाला ते सांगतो, ते तुम्हाला मी सांगतो कशासाठी. स्वतः कोण आहेत हे न पाहता हा माणूस त्यांचं. अशी माणसं भेटलेली आहेत ना. आम्ही हेच म्हटलं ना, निमंत्रण द्यायला गेलो, ते म्हणायचे तुम्ही मला बोलवत आहे, पण त्या समारंभात मी नेमका कोण आहे, अशी माणसं भेटलेली, अनेक माणसं भेटतात. प्रधानांचं नाही, म्हणजे त्या कॉजला महत्त्व आहे. आणि हा माणूस त्या चळवळीत नव्हे, त्यांना जर ते आवडलं तर ते म्हणायचे मला घेऊन चल ना. ज्या वेळेला ते विरोधी पक्षाचे नेते म्हणून कोल्हापूरकडे आले तर मला म्हणाले ते तुझ्या ते देवर्षींच्या सगळ्या भगिनी आहेत त्यांचं शिष्टमंडळ भेटायला येईल का रे. म्हणजे त्यांना काय वाटत होतं की हा प्रश्न मी तिथे कुठेतरी तिथे काही विधान परिषदेमध्ये याच्यामध्ये मी मांडेन. प्रश्नाशी जी बांधिलकी आहे, इथल्या सगळ्या विचारवंतांना मला एक विनंती करायची, तुम्ही आम्हाला सांगा प्रधान कसे आहेत, पण तुम्ही दुसरंही हे लक्षात घ्या की प्रधानांचं हे जे नातं आहे ते नातं तुमच्यासारख्यांनी सुद्धा निर्माण करावं असं माझं म्हणणं आहे. हा प्रधानांच्या जीवनाचा मोठा संदेश आहे. हा माणूस केवळ विश्लेषण करत बसला नाही आहे लांबून, हा माणूस तिथे जाऊन सरळ सामील होणं. त्यांना अवघड जायचं, फार अवघड जायचं त्यांना आवड नाही. तुम्हाला परत मी सांगतो अवघड होतं. प्रधान काय करायच्या मग असं वाटायचं की काय जाता ह्या कसे ह्यांचा ह्या लहान मुलासारखं कसं काय बघा असं मी बोललो. तू आहे ते म्हणते म्हण रे, लहान मुलगा म्हणून तर काय म्हण, असेच काय होतं. म्हणजे काय होतं की तर हा माणूस मनाने त्याने मनमानात धनाने सगळ्याने हा तो आदर्श समाजविधी शिलाचं हा निर्माण करणारा माणूस होता. आणि त्याने ते सिद्ध केलं तुम्हाला मी सांगतो. आणि शेवटी तुम्ही म्हणाल मग लोकशाही समाजवादाचं काय झालं. अखेरच्या दिवसामध्ये त्या जावं लागायचं आम्हाला, कारण त्या थोडी चिडची वयामुळे निर्माण होणारी चिडची, त्यामुळे धावत जावं लागायचं. मी आता हळूसर पण जायचो, आम्ही तिकडे बोलायचो. ते सांगायचे अरे तुला काय सांगतो रे, ते बघ तो म्हण. मग त्यांचं ते पण त्या माणसांनी त्यांना जे वागवलं असतं त्याच्यावर थोडंसं भांडण असायचं, नाही असं नाही. परंतु वास्तवांचं आमचं म्हणणं काय, प्रधान गेलेत पण आज दुनियेपुढे एक कोणतं तत्त्वज्ञान येत आहे,
1920 साली मार्सचा उदय झाला आहे. आता आपण 2020 साली पाहिलं काय झालं, आज रशियाचं काय झालं, चीनचं काय झालं, सगळं आपल्याला लक्षात येते. या काळात आता तुम्हाला दिसतंय की लोकशाही समाजवादाशिवाय पर्याय कोणता दुसरा आहे. आता ठीक आहे, प्रश्न खूप निर्माण झाले, सामर्थ्य निर्माण झाले आहेत. मास्तरांच्या जीवनातला लोकशाही समाजवादाचा, आदर्श समाजवादी नागरिक निर्मितीचा आणि जो संबंध आहे सेक्युलर राज्यात, आता ते महाडला तर काय म्हणजे आम्ही सारखं जाणं आमचं असायचं की महाडला चौदार तळ्याचं सत्याग्रह वगैरे ह्याच्यात. आता मी त्या मौनपुत्रावर हटवा म्हणून ते हे केलं त्यावेळेला चाललेलं आहे. आता इथे बसलेली सगळी मंडळी बसलेली आहेत. मी त्यांच्याशी आमचं म्हणणं त्यांच्याकडे कसं असायचं की माझं तुम्ही प्राध्यापक होतात, सगळे होतात, त्यांना महात्मा फुले आंबेडकर हे काही सांगायचं कारणच नव्हतं. ते त्यांचा अगदी हा होताच. मी त्यांना सांगायचो की आपण हे शिक्षणामध्ये कधी विश्लेषण कसं शिकवणार, विज्ञाननिष्ठा कशी शिकणार. इथे मात्र थोडंसं जरा त्यांचे आमचे मतभेद व्हायचे. कोणते? वैज्ञानिक भूमिका जी घ्यावी लागते या बाबतीत मास्तरांचा विचार थोडासा वेगळा होता. त्यांचा स्वभावाची घटना वेगळी आहे. वेळ थोडा त्यामुळे मी जास्त बोलत नाही. तुम्हाला एवढं सांगतो, आमचे सारखं सगळं मत होतं सर. आमचे काही पार्टीच्या पॉलिटिकल पार्टीच्या लेवलचं होतंच ते PSP होते, आम्ही संसदेमध्ये होते, ते होतंच. पण इथे दुसरा एक भाग होता की लोकशाही समाजवादाचा आणि विज्ञानाचा जो विचार आहे विज्ञानाच्याबद्दल. आणि मग तिचं काय व्हायचं, महात्मा गांधी, साने गुरुजी की सगळ्यांचा याच्यातला जो सगळा संदर्भ जे यायचे आणि मग टीका टिप्पणी होणं किंवा नाही हे होतं सगळं होणं. म्हणजे आता त्यामध्ये अस्वस्थ असायचे. अस्वस्थ होतं काय व्हायचं, कसं व्हायचं. राजा ठाण्याने लिहिल्यानंतर पहिल्यांदा मास्तर पटकन क्षमा मागून हे मोकळे झाले. त्यांना पसंतच पडत नव्हतं असं कसं. कारण की ज्या स्वातंत्र्याच्या जवळीत ते होते त्या स्वातंत्र्याच्या जवळीच्या त्यातून निर्माण झालेल्या झेंड्याबद्दल कोणी काय बोललं, पण ते अनिल अवचट संपादन करत होते. आणि त्यांनी राजा ठाण्यांची अट होती की मी लिहिलेल्या लेखात तुम्ही बदल करणं. अशी काही माणसांनी तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, येदी फाडक्यांना त्यांना काना मात्र सुद्धा बदललेलं आवडत नसते. हे त्यांनी तसं राजा ठाण्यांचा असा प्रश्न होता की मी लिहिते तुम्ही बदल करणार असाल तर माझा लेख छापायचा नाही. आणि मग ते सगळं घडलं. सगळं हे घडत असताना मास्तरांची सगळं तगमग जी होती सगळी ती कोणती ती काहीतरी चुकलं असं नव्हे. अरे काय असं कसं काय समजून का घेत नाही ही माणसं. त्यांना तेच म्हणायचे, हे समजून का घेत नाही ती माणसं. असं म्हणजे असे आम्ही एकमेकामध्ये एक्सचेंज करत असो. तेव्हा तुम्हाला मला खूप सांगता येईल, पण आता मी तिथे साधनेचा विषय निघाला म्हणून सांगतो आहे. आता मास्तरांचा पत्रकारांशी संबंध होता, साहित्यिकांशी संबंध होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेशी मास्तरांचा संबंध होता आणि पत्रकार संघाशी संबंध होता. गोपाळराव पटवर्धन आणि आम्ही म्हणतो त्यांच्याकडे सारखं जात असतो. आता तुम्हाला गंमत वाटेल, मी परवा एक त्यांना हे दिलं आहे, पत्र दिलं आहे पत्रकार संघाला की जरा एवढाच एकच ठराव करा की आदरणीय पंतप्रधान तुम्ही जो पत्रकारांच्यावर बहिष्कार टाकला आहे तेवढा उठवावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला माहिती आहे काय चाललं आहे ते. आता हे काय नाही, त्या निषेध काय नाही, एवढंच फक्त म्हणलं पत्र आणि हे करा. होत नाही. अशासारख्या गोष्टींच्याबद्दलची अस्वस्थता म्हणजे आणीबाणीमध्ये साधना ही चालू राहिली. हा साधनेचा सुद्धा यात सहभाग आहे म्हणून मी सांगतो आहे की आता खरा प्रश्न असा आलेला आहे की ते जे विचार स्वातंत्र्याबद्दल तर वरचा तर हा राजकीय हा व्यासपीठ नाही, पण मला मुद्दाम सांगायचं आहे, इंदिरा गांधींनी सरळ आणीबाणी पुकारली. आता आणीबाणी न पुकारता देखील आणीबाणी आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांनी मिसा कायदा वापरला आणि आणीबाणी यांची मनमानी चालली आणि मनमानीपर्यंत सगळं सुरू झाले. पण ते बाकीचं जाऊ द्या, पण विचार स्वातंत्र्यावर ज्यावर घालायचो त्यावेळेला प्रधानांची जी अस्वस्थता आणि हे असायचं म्हणजे काय म्हणजे मी तुम्हाला म्हणजे ते किती अस्वस्थ असायचं ते सारखं असेल ते हे करायचं असं ते कपडावर हात असं असं फिरवून त्यांचं चालायचं आणि ते मग एअर झाडं त्या घराला लागायचे. अरे तुला सांगतो करून ते जे करायचे ते त्यांचं खरं रूप आहे. हा माणूस अशा वेळेला ते गप्प बसले असते का? काय केलं असतं त्यांनी? ती सांगायचं ना, ते म्हणायचं ह्याला भेटू त्याला भेटू.
त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराचा प्रश्न असू द्यात किंवा गोव्याचा लढा सगळ्याच्यात आपण या सगळ्या आंदोलनात लांब राहता उपयोगी नाही. आपण त्यात गेलंच पाहिजे हा त्यांचा एक आग्रह असायचा. त्यात पोझिशन कोणती मिळते हा निराळा मुद्दा. त्यात ते कधी त्याच्या मागे परिस्थिती हे ते नसत. पण त्यांना वाटायचं की त्यात आपण असलं पाहिजे, त्यात आपण असलं पाहिजे, यात असलं पाहिजे असा हा माणूस. तेव्हा मला जेव्हा माझ्याकडे हे घेऊन आले ते म्हणाले की आम्ही शताब्दी साजरी करतो आहोत वगैरे. तेव्हा म्हटलं मी काही वेळ आणि मी लगेच म्हटलं येतो की मला काय त्यात मोठा अवघड आहे, यायला काय तर मास्तरांदिवशी बोलायचं आहे पण मला सांभाळून बोलावं लागेल एवढंच. जी फार सेल ठेवून काही बोलता येणार नाही. मास्तरांशी बोलताना आम्ही ज्या खटाळपणे बोलत असतो त्या खटाळपणे तुम्हाला मला सांगता येणार नाही. पण तो मनुष्य विद्रोही होता. दुसरं असं त्याने कधी कुठलाही लोभ ते 2 वेळा ती शिस्त कशी होती बघा. आता पदवीधर मतदारसंघात ते उभे राहत असतं तर आम्हाला दिसत होतं की पदवीधर मतदारसंघात ते खूप पॉप्युलर आहेत. पण पक्षातल्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की एकाच माणसाने 3 वेळा म्हणते किती वेळा दुसऱ्या संधी द्या की. प्रधानांनी काहीही खटखट न करता पटकन स्वतः सांगितलं मी नाही उभा राहतो. आणि ते जे आमचे मित्र उभे राहिले ते पडले. म्हणजे ते म्हणायचे की तुला परत सांगतो आपण कितीही वाचलो तरी तुला मला म्हणायचं ते की तू आहेस खरा पण तुला लक्षात ठेव की पॉलिटिकल नुसतं पॉलिटिक्स करून नाही चालणार. पॉलिटिकल ह्याला एक शिस्त असते. आता तुम्हीच विचार करा आता जे महाराष्ट्रात घडलं अशा वेळेला प्रधानांनी काय भूमिका घेतली असती. जरा विचार करा काय ते. आता जरा थोडासा मी जास्त त्याच्यावर पुढे जात नाही कारण त्या सभेचं रूप बदलेल ते मला ठीक आहे. पण माझा विचार तुमच्यापुढे नेण्यापर्यंत मी करेन. तेव्हा बरंच मी सांगतो तुम्हाला की या माणसाने तुरुंग हा माणूस तुरुंगातही गेला. मतपेटीचा वापर तर त्याने केलाच का. आणि फावड विधायकता ज्याला जीवनातली म्हणतात महाराष्ट्रातल्या कोणत्याही विधायक कामाला हे देणं पैसे तर त्यांनी ठेवलेच नाहीत. जसे ते हे करत असत. आज आपल्याला त्यांचे खरोखर त्यांची जर आपल्याला स्मृती जागी करायची असेल तर आत्ता जे विचार स्वातंत्र्यावर ज्या तुमचं मत काय मला माहिती नाही पण मला जाणवतं ते म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक मी त्याच्याबद्दल त्यांनी जसं संघाबद्दल लिहिलं आणि देवरसांशी बोललो. मी पण संघाची डोंगबाजी आणि संघापासून सावध हे जेलमधून सुटल्यानंतर लिहिलं आणि ती दोन्ही पुस्तकात आज 50 वर्ष होऊन गेलेली आहेत काय झालं तुम्ही बघितलेले आहेत. तेव्हा मला एवढंच म्हणायचं आहे की विचार स्वातंत्र्य काय वाटेल ते हो बाकीची स्वातंत्र्यच आहेत पण संविधान आज आम्ही एक चळवळ चालवतो. त्यांनी सांगितलं की घर तिथे घरावर तिरंगा आम्ही म्हटलं घरावर तिरंगा आणि घरामध्ये संविधान. आणि आम्ही घटनेच्या प्रती प्रत्येक ठिकाणी हे करतो आणि ती घटना समजून देतो आहोत की काय नेमकं आहे ते चालू आहे. याबद्दल जेव्हा मास्तरांशी बोलायला गेलो होतो तेव्हा हडपसरला त्या एका कॅन्टोन्मेंटच्या हद्दीची जे सगळा कचरा आणून टाकतात त्या हद्दीच्या कोपऱ्यावर एक वस्ती होती. त्या वस्तीतल्या लोकांनी आम्हाला निमंत्रण सांगितलं आमच्या वस्तीचं नाव बदलायचं शिंदे वस्ती आहे ते काढून टाकायचं आणि संविधान वस्ती नावं द्यायचं संविधान नगर नाव द्यायचं. आता हे असे शेड्यूल मास्तरांना हे कळलं लगेच मी ते त्यानं वाटलं की काहीतरी पुढं चाललं आहे. त्याचं स्वागत करणं त्याला दाद देणं ही सुद्धा आवश्यकता गोष्ट आहे. आपल्यापैकी सर्वांना विनंती मी करीन तुम्हाला तुमच्या एवढंच लक्षात राहून देईल की जे पेपरमध्ये दिसतं तेवढंच नाही चाललं. याच्याबद्दल सुद्धा समाजातली जी खदखद आहे आणीबाणीचा एक प्रसंग असतो होता. प्रधान तिथं होते आम्ही तिथं होतो. अरे काय बोलते त्या यायचे कधीतरी यायचे आणि एकदम बसायचे जवळ आणि तुला काय वेगळं वाटतं काय असं ते त्यांचं एक थोडं होतं वागायची ती पद्धत होती. आणि मी त्याला म्हणायचो काही नाही आपण सुटणार आहोत का काय तू बोलतोस म्हणजे अरे काय तुला कसं काय वाटतं रे असं करून त्याचं ते व्हायचं वाटत असं मी नक्कल करून दाखवतो तुम्हाला मुद्दाम. मी म्हणतो मला वाटतं तेच मला सांगितलं मला वाटतं ते सांगितलं तर म्हणे कसं काय ते म्हटलं आहे बघा जनता तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला मी सांगतो. तर ते जरा उत्तेजित उठून काय जरा तू म्हणतोस त्या तथ्य आहे रे म्हणजे असं करून नंतर निघून द्यायचे पुढे असं चालत निघून द्यायचे. तेव्हा जनता किती पुढे आहे
आज आपल्याकडे सगळं येते ते सगळं ते जे येते ते सगळे आपल्या येतं ते. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे, या सगळ्या याच्यामध्ये जो जनतेतला जो आवाज आहे, आपण काहीच वाटचाल केली नाही असतं नाही. स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या पुढे गेलो, विज्ञानाचं झालं. आता मगाशी मी मुजुमदारांशी बोलत होतो, आम्ही परदेशामध्ये की भारतापुढे आव्हान कोणतं आहे, डॉलर कमी पडत आहे, डॉलरचा भाव सारखा वाढत चाललेला आहे आणि तुमच्या हातातली जी यंत्र आहे यंत्राला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागत आहेत सरळ, आणि ते पैसे द्यायचे असेल तर ते डॉलर येणार कुठून, आणि मग आपल्याकडे काय निर्माण होत नाही. तरुण मुलांच्याकडे समज असं आम्ही एकमेकाशी बोलत होतो. अशा सगळ्या चर्चांच्यामध्ये त्यांना एक समाधान असायचं, ते भेटायला बोलायचे जरा येत जाणार आहे असं करून म्हणजे बोलायचे. आणि मग त्यांना जर सांगितलं जायचं की असं पुढं चाललं आहे, ते उत्तेजित व्हायचे. पण नंतर त्या माणूस त्यांच्या स्वभावातलं हे जरा चढउतार रागलो ते जरा तीव्र होते, ते सोडून द्या. पण त्या माणसाचा ध्यास आणि आताही दुनियापुढे झाले आहे. तर तुम्हालाही मला विचारायचं आहे, काय वाटेल तो दुनियेला, पण दुनियेला लोकशाही समाजवादाशिवाय कोणता पर्याय आहे हा एक. आणि तो जर शिकवायचा असेल तर जनसामान्यांच्यामध्ये महात्मा फुलेंनी सांगितलेली सत्यशोध चळवळ किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, या त्रिवेणी ह्याच्यातून जर आपण काही पुढं जाऊ शकलो, काही दुनिया करू शकलो, आज विज्ञानाचा वाचायच्याबद्दल जो बोललो, तर कदाचित वाट निघायचा संभव आहे. प्रधानांच्या स्मृतीच्या निमित्ताने इथं 2 शब्द बोलता आले. माझ्यापेक्षा ते वयाने जास्त असेल तरी आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही एकमेकांचे मित्र होतो. आमच्या एका मित्राला इतक्या चांगल्या तऱ्हेने तुम्ही आणि इतक्या बाजूला गेले असताना हे जे केलं तर त्यांना खूपच समाधान त्यांना वाटलं जटेलची मला खात्री आहे. ते कुठे असोत, त्यांच्या स्मृतीला त्यांचा एक चाहता म्हणून, मित्र म्हणून मी त्यांना नमन करतो. आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर त्यांचं केवळ त्यांचं नमन करून नाही तर थांबता, ते ज्यासाठी झगडले तो लढा पुढे नेण्याच्या दृष्टीने काही 2 पावलं टाकता येतात का, याचा देखील विचार करायला आपण सर्वांनी काही करावं. ही तुम्हाला माझी विनंती आहे. आज आम्ही एक आंदोलन चालवतो आहोत. तेही मुद्दा मी सांगतो, मी लोकशाही समाजवादी आहे, सत्यशोधक आहे मी. आणि आम्ही सांगतो आहोत की घर पे तिरंगा, घर में संविधान, हे आंदोलन आम्ही पुऱ्याचा भारत संविधानातला भारत असेल, हिंदुत्ववादी असेल का कोणी आज मधला, पण तो संविधानातला भारत असेल आणि तो संकल्प पुरा केला तर प्रधानांना चांगल्या तऱ्हेची श्रद्धांजली असं होईल. तुम्ही माझं निवेदन ऐकल्याबद्दल धन्यवाद. वेळ लावल्याबद्दल थोडं जरा क्षमा करा. धन्यवाद सर. तुम्ही वेळ लावलात तरी मला खात्री आहे कोणालाही त्याचं क्षम्य वाटणार नाही. सगळ्यांना हे पुढे नेणारे विचार आहेत. यानंतर सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्याम मुजुमदार सर यांना विनंती, त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय डॉक्टर बाबा आढळराव, प्राध्यापक डॉक्टर सासणे, आमचे मित्र डॉक्टर मिलिंद जोशी, अनेक वंदनीय अशा पुण्यातील व्यक्तींचे जयंत्या आणि पुण्यतिथ्या न विसरता साजरे करणारे आमचे मित्र जयराम देसाई, साधनाचे संपादक शिरसाट आणि बंधू भगिनी, प्रधान मास्तरांच्या वरती अनेकांनी आपले विचार मांडले, मतं मांडली. प्रधान मास्तर नेमकं कोण होते? समाज शिक्षक होते, राजकारणी होते, लेखक होते, आणि एक हळव्या मनाचे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेकांनी सांगितलं. पण बाबा तुमच्या इतका मी नशिबान नव्हतो.
तुम्ही त्यांचे मित्र होता. तुमच्या त्यांच्यामध्ये हास्यविनोद व्हायचे, गप्पा गोष्टी व्हायच्या. इतक्या जवळ मी नव्हतो त्यांच्या. माझा आणि प्रधान यांचा जो संबंध आला त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून 1963 साठी आलो. पण प्रधान त्याच्या आधीच फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते, इंग्रजीचे प्राध्यापक. आणि त्यामुळं 2-3 वर्ष प्राध्यापक प्रधान आणि मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये सहकारी म्हणून होतो. आणि म्हणून प्राध्यापक प्रधानांच्यावरती ते प्राध्यापक कसे होते, विद्यार्थ्यांचे त्यांच्यासाठी कसे संबंध होते, ते प्राध्यापक असताना विद्यापीठामध्ये बाबा काय काय करत होते ते, आणि त्यानंतर ते शिक्षणातून राजकारणामध्ये कसे गेले याच्याबद्दल मला काही थोडं बोलायचं. प्रधान हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांचा वेश, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं हे मी रोज पाहत होतो. आणि त्यावेळी मला आठवतं की पुण्यामध्ये जे इंग्रजीचे प्राध्यापक होते, मग SP कॉलेजमध्ये असतील, वाडियामध्ये असतील, गरवारेमध्ये असतील, त्या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांना आवडणारे जे प्राध्यापक होते इंग्रजीचे, त्यामध्ये प्राध्यापक प्रधान होते. आणि बाबा ते ज्यावेळी प्राध्यापक म्हणून इंग्रजी शिकवायचे फर्ग्युसन कॉलेजमध्ये, त्यावेळी फर्ग्युसनचे विद्यार्थी तर तिथं असायचेच, पण पुण्यातल्या इतर महाविद्यालयातली मुलं त्यांचं लेक्चर करायला फर्ग्युसनमध्ये यायचे. म्हणून प्राध्यापक प्रधान हा एक हाडाचा प्राध्यापक होता. त्यांचं वाचन, त्यांची शिकवण्याची एक ढब ही विद्यार्थ्यांना भावून जायची. आणि मला आठवतं की मी वनस्पतीशास्त्राचा म्हणजे सायन्स विभागाचा जरी प्राध्यापक असतो तरी सायन्सची मुलं बाबा सहसा मराठीच्या प्राध्यापकाच्या, इंग्रजीच्या प्राध्यापकाच्या लेक्चरला जायची नाही. कारण काय की त्यांचे जे मार्क्स असायचे ना ते डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये काउंट व्हायचे नाही. पण प्रधान प्राध्यापक असे होते की सायन्सची मुलं कित्येक वेळा माझं लेक्चर बनवायचे आणि प्रधान मास्तरांच्या लेक्चरला जायचे. का? कारण त्यांचं शिकवणं हे अतिशय अप्रतिम तर होतंच, पण ते एक भावनिक प्राध्यापक होते. ते ज्यावेळी लेडी चॅटर्ली ही कादंबरी शिकवायचे किंवा लास्ट होरायझन हे हॅमिल्टनची शिकवायचे, त्यावेळी त्या कादंबरीमध्ये असे काही प्रसंग असायचे की शिकवता शिकवता मिलिंद प्रधानांच्याही डोळ्यात अश्रू यायचे आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. मित्रांनो, असे प्राध्यापक त्यावेळी होते याच्यावरती दुर्दैवानं आज विश्वासही बसत नाही. प्रधान त्यावेळी प्राध्यापकांच्या कॉन्स्टिट्युन्सीमधून विद्यापीठामध्ये सिनेटवरती जात असत आणि त्यावेळी बाबा सिनेट म्हणत असत, त्याला आम्ही कोर्ट म्हणायचो. मीही 68 साली कोर्टमध्ये निवडून गेलेलो. आणि प्रधानाला जास्तीत जास्त मतं प्राध्यापकांची मिळायची. आणि तुम्हाला सांगतो प्राध्यापक प्रधान
हे पुण्यातल्या प्राध्यापकापेक्षा ग्रामीण भागातल्या प्राध्यापकामध्ये अधिक पॉप्युलर होते. त्यांना ग्रामीण भागातल्या प्राध्यापकांची मतं अधिक मिळायची पुण्यातल्या प्राध्यापकांच्या पेक्षा. आणि तेच पुणे विद्यापीठात ज्यावेळी जायचे त्यावेळी तिथं केवळ सिनेटवरती जायचे नाहीत, पण ते त्यावेळी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्येही जायचे. आणि तिथे ते प्राध्यापकांचे प्रश्न तातडीनं पोट चटकीनं मांडायचे. प्रधान ज्यावेळी 2-3 वर्षानं निवृत्त झाले आणि त्यांनी ज्यावेळी ठरवलं की शिक्षणातून मी आता राजकारणात जाणार आहे आणि राजकारणातून मला काही समाजकारण करायचं आहे, त्यावेळी प्रधान हे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमधून पदवीधर मतदारसंघातून उभे राहिले. त्यावेळी असं वाटायचं, अनेकांचा समज होता की ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये फक्त भाजपचेच लोक निवडून येतात प्राध्यापक. पण प्रधान त्याला अपवाद होते. प्रधान उभे राहिले की निवडून येणार हे निश्चितच. पण प्रधानांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते पुण्यातल्यापेक्षा चाळीसगाव, जळगाव, अमळनेर इथं ते अधिक पॉप्युलर होते. पुण्यात तर होतेच, पण तिथे ते अधिक पॉप्युलर होते. आणि त्या भागामधून बाबा आढाव प्राध्यापैकी काही होते जे प्रधान वस्त्रांना मानायचे. त्यातला इथं एक प्राध्यापक आज इथं आहे, जरा उभा राहा, CR पाटील यांचे, हे 40 गावचे खानदेशमधले. आणि तिथं प्रधान मास्तर त्यावेळी ते मास्तर प्राध्यापक होते. प्राध्यापक प्रधान हे निवडून कसे येत होते? प्रधान प्राध्यापक तिथं पॉप्युलर व्हायचे आणि त्यांना मतं मिळायची, हे तेही चांगले होते म्हणून तर मिळायचेच. पण खानदेशामध्ये बाबा साने गुरुजी हे दैवतासारखे असायचे. आणि प्रधान हे साने गुरुजींचे शिष्य आहेत ही तिथे भावना होती. आणि म्हणून तिथल्या सगळ्यांची मतं त्यांना हमखास मिळायची. आणि मला कालच रात्री CR पाटील सांगत होते की तिथे प्रधान मास्तर आणि साने गुरुजी लोकांच्याबद्दल अतिशय आदर, प्रेम, जिव्हाळा होता. मला सांगायचं कारण असं आहे की प्रधान हे राजकारणी कसे होते, समाजकारणी कसे होते, मिलिंदनं सांगितलेलं आहे, बाबांनी सांगितलेलं आहे, सासणींनी सांगितलेलं आहे. पण प्रधान प्राध्यापक कसे होते हे तितकंच महत्त्वाचं आहे. काही दिवसानंतर ते आता सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचे अध्यक्ष झाले. आणि ते मी ज्यावेळी एकदा बोलत बसलो होतो त्यावेळी मुजुमदार म्हणाले, तुम्हाला ठाऊक आहे का? म्हटलं काय? जसं B12 व्हिटॅमिन असतं, C व्हिटॅमिन असतं, D व्हिटॅमिन असतं, तसं P व्हिटॅमिन असतं हे माझ्या लक्षात आलं. म्हटलं P व्हिटॅमिन? होय म्हणे P व्हिटॅमिन. म्हणजे काय? P व्हिटॅमिन म्हणजे पॉवर व्हिटॅमिन. पण त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे वजन वाढतं म्हणाल. माझं वजन आयुष्यात कधीही वाढलं नाही. ज्यांनी प्रधान पाहिलेले बाबांच्यासारखेच होते. तुमचं कधी फार वजन वाढलेलं असं मला नाही वाटत. त्याचप्रमाणे प्रधानांचं वय कधी फार वाढलंच नाही वजन. पण ते म्हणाले, मुजुमदार ज्यावेळी मी विरोधी पक्षाचा अध्यक्ष झालो, विरोधी पक्षाचा प्रमुख झालो विधान परिषदेतर्फे, आणि ज्यावेळी माझ्याकडे शिरसाट गाडी आली आणि ती सुद्धा तांबड्या देवाची गाडी आली, मला बंगला मिळाला, त्यावेळी म्हणे कळत न कळत
माझं वजन वाढायला लागलं रे म्हणे. आणि 1-2 वर्षात मला 2.5 पाऊंड वजन वाढलं. त्यावेळी 2.5 पाऊंड म्हणे. त्यावेळी पॉवर हे एक विटॅमिन असतं. आणि त्यावेळी मला कळालं की ही माणसं काँग्रेसवाली असोत किंवा भाजपवाली असोत किंवा इतर पक्षाची असोत, त्याला पॉवर का पाहिजे असते. त्यांच्यात एक ही हॅज अ वंडरफुल सेन्स ऑफ ह्युमर. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रधान हे एक आदर्श प्राध्यापक होते. म्हणून ते आदर्श एक लक्षात घ्या, ते आदर्श समाजसेवक होते म्हणून ते आदर्श प्राध्यापक नव्हते. ते प्रथम आदर्श प्राध्यापक होते. ते प्रथम विद्यार्थी प्रिय होते. त्या प्राध्यापकाच्या काळामध्ये त्यांनी वाचन केलं, चिंतन केलं आणि त्याचा खरा उपयोग त्यांना राजकारणामध्ये. आणि त्यांना जे राजकारण खेळायचं होतं ते केवळ खुर्चीसाठी नव्हतं. केवळ स्वतःचं वजन वाढवण्याकरता तांबड्या तळीची गाडी नको होती त्यांना. वाढलं तर पगार न राहिला. त्यांना राजकारणाचा उपयोग समाजकारणाकरता करायचा होता. म्हणजे शिक्षणातून राजकारण, राजकारणातून समाजकारण आणि समाजकारण तरी शेवटी कशासाठी. समाजकारण अशासाठी की समाजामध्ये दुःख आहेत, समाजामध्ये अनेक गोरगरिबांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मी राजकारण आणि समाजकारण करतो. हा त्यांचा प्रवास फार मजेशीर मिळेल. असे प्राध्यापक आज किती आहेत. वाईट वाटतं. मी प्राध्यापक होतो, पण मी माझी तुलना प्राध्यापकांशी करणार नाही, प्रधानांची. काही काही प्राध्यापकांना स्वतःला मास्तर म्हणून घेणं हे कमीपणाचं वाटतं. अरे मी प्राध्यापक आणि मास्तर म्हणतोच. मला मास्तर असतो प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत. मी कॉलेजमध्ये होतो, मी प्राध्यापक होतो. किंवा मास्तरांना जर तुम्ही चुकून प्राध्यापक म्हटलं की त्यांना बरं वाटतं. ज्युनियर कॉलेजमधले प्राध्यापकांना म्हटलं की बरं वाटतं. पण प्रधान प्राध्यापक हे असे एकमेव प्राध्यापक होते की त्यांना ज्यावेळी तुम्ही बाबा किंवा बाकीचे म्हणायचे प्रधान मास्तर, त्यावेळी अतिशय आनंद व्हायचा, अभिमान वाटायचा. हे शेवटी प्राध्यापक याच्यापेक्षा सुद्धा शाळेतले मास्तर हे त्यांना महत्त्वाचे वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की पुण्यात असा एक प्राध्यापक होऊन गेला, पुण्यात एक असा मास्तर होऊन गेला की तो उत्कृष्ट प्राध्यापक तर होताच, उत्कृष्ट वाचन, उत्कृष्ट चिंतन, उत्कृष्ट संशोधन विद्यापीठामध्ये त्यांनी काम केलं. फर्ग्युसनमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केलं. शिक्षणातून समाज राजकारण आणि राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून समाज सुधारणा, असा एक प्राध्यापक होऊन गेला. याचं कुठंतरी या पुण्यामध्ये मित्रांनो स्मारक झालं पाहिजे. दुर्दैव आहे ज्या पुण्याला आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो, हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट काय प्रकरण आहे. कशा का म्हणतात त्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. एकदा पुण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आले होते आणि त्यावेळी त्यांनी असं बघितलं की पुणे विद्यापीठ आहे, तसंच पुण्यामध्ये फर्ग्युसन आहे, वाडिया आहे, SP आहे, अशी अनेक महाविद्यालय आहेत. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला असं दिसेल की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तर आहेच, पण त्या विद्यापीठाभोवती जवळजवळ 30-32 महाविद्यालय आहेत, किंग्स कॉलेज आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून त्यांना पुण्यामध्ये आणि ऑक्सफर्डमध्ये एक साम्यता दिसली. म्हणून मग नेहरूंनी पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं. आणि खरं आहे
आज तुम्ही कितीही जरी पुण्याला नावं ठेवली तरी शिक्षणाच्या दृष्टीनं उत्कृष्ट म्हणून पुण्याचंच नाव घेतलं जातं. तसंच पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. या ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट पुण्यामध्ये शिक्षणाच्या माहेरघर ज्याला आपण म्हणतो पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये राजकारण्यांचे पुतळे आहेत. वाद नाही आहे, विरोध नाही आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का मिलिंद की मिलिंद आणि विशेषतः शिरसाट की इथे एक शिक्षकाचा पुतळा असावा? मी ज्या गावातून आलेलो आहे त्या गावाचं नाव आहे गड इंग्लज. उच्चारायला सुद्धा विचित्र आहे. कर्नाटक आणखीन महाराष्ट्राच्या सीमेवरती आहे. तिथले बरेच माणसं कानडीचं बोलतात, पण ते कोल्हापूरच्या संस्थानामध्ये झाल्यामुळे शाहू महाराजांनी सांगितलं होतं घरात काय बोलायचं ते बोला, पण शिकायचं आहे मराठीमध्ये, समाजात बोलायचं मराठीमध्ये. तर त्याच छोट्याशा गावामध्ये एक सरकारी शाळा होती जिथे मी शिकत होतो, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा तीही सरकारी होती. तिथे ही मी शिकत होतो आणि तिथे फी द्यावी लागायची. थोडी फी होती, पण त्या काळात ती थोडी फी देण्या इतकी सुद्धा ताकद नसणारी मुलं होती. आणि त्याच्यासाठी तिथे एक असा माणूस निघाला, त्याचं नाव काळू मस्त. जसे पुण्याचे प्रधान असतात तसे गड इंग्लजचे ते काळू मस्तूर असते, आडनाव पवार. तो माणूस, त्याला कुठेही शासन, त्या काळातलं संस्थान त्यांना देणगी देत नव्हतं, अनुदान देत नव्हतं, पण त्याच्यात स्वतःची एक जिद्द होती. आणि म्हणून त्याने काळू मास्तरांची शाळा चालू केली. गोरगरिबांची पोरं तिथे यायची. आणि भाऊराव पाटलांच्याही पूर्वी अर्न अँड लर्न ही पद्धत त्या काळू मास्तरनी गड इंग्लजसारख्या ठिकाणी चालू केली. मुलांना तू या शिकवायचं काय, तर आज क्लासरूममध्ये तू शेणानं जमीन शिवायची, अनेक कामं करून घ्यायचे, पण त्यांच्याकडून फी नाही घ्यायची. आणि त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल व्हर्नॅक्युलर फायनल म्हणून एक परीक्षा असायची, त्याला वपा म्हणायची. आणि त्या काळात वपा झाला की त्याला हमखास तलाट्याची वगैरे चांगली नोकरी मिळायची. हो, काही लोक त्याला वपा ग्रॅज्युएटच म्हणायचे. आपल्या मुलाने, गोरगरिबानी मुलाने वपा ग्रॅज्युएट व्हावं म्हणून त्यावेळी गड इंग्लजला सेंटर नव्हतं, ते होतं कोल्हापूरला. तो काळू मास्तर सगळ्यांच्याकडून डोनेशन घ्यायचा, त्यांच्या प्रवासाचा खर्च घ्यायचा, मुलांना कोल्हापूरला न्यायचा आणि त्यांना रात्री कंदील घेऊन तो उठवायचा, शिकवायचा. आणि अशा रीतीनं तो काळू मास्तर अनेक वर्ष त्याने गड इंग्लजमध्ये एक खाजगी शाळा चालवली. मला अतिशय अभिमान वाटतो आणि आता त्याचा गर्वही वाटतो की गड इंग्लजच्या लोकांनी, म्हणजे आमच्या गावाच्या लोकांनी देणगी गळून बाबा काळू मास्तरचा पुतळा तिथं उभा केलेला आहे. आणि तिथे गड इंग्लजमधल्या लोकांना सुचलं, ते पुण्यात अजून का नाही सुचत? आणि म्हणून मी शिरसाट म्हणाले त्याप्रमाणे त्यावेळी प्रधान मास्तरांची जन्मशताब्दीची सुरुवात झाली, त्यावेळी मी एक सूचना केली होती की त्यांच्याकरता आपण एक चांगलं स्मारक करूया. ह्या पुण्यामध्ये शिक्षकाचं स्मारक नाही, हे कुठंतरी खंत आहे बाबा. आणि तुम्ही जरी शिक्षक नसला ना तरी तुमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही जर हे कॉज जर त्याला पाठिंबा दिला तर त्याला एक प्रकारचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे का? चांगला आहे.
फार चांगलं आहे. पण प्रधान मास्तरांचं इथं काहीतरी पुण्यामध्ये स्मारक हवं अशी माझी तळमळीची इच्छा आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते होते आणि मी होतो म्हणून नव्हे, पण आदर्श प्राध्यापक कसा असावा, आदर्श विद्यार्थी प्राध्यापक कसा असावा ह्याचं तरी कुठंतरी आपण उदाहरण घालून दिले पाहिजे. त्याप्रमाणे त्यांचं स्मारक व्हावं अशी मी पुन्हा विनंती करतो. काय काय उद्यान आहे, चांगलं आहे. मी जे सुचवतो भावना कृपा करून लक्षात घ्या. हा अत्यंत 100वीचा सांगता समारंभ आहे. माझी एवढीच इच्छा आहे की प्रधान मास्तरांचं पुण्यामध्ये एक स्मारक छानपैकी हवं. आणि ते जर झालं तर सिम्बायसिसतर्फे जेवढं काय सहकार्य करता येईल ते मी करायची जबाबदारी घेतो. ज्या माणसानं आपलं घर, आपली संपत्ती साधना मासिकाला दिली, शिरसाट यादी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो. आणि त्याच्यासाठी पुणेकर सहकार्य करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे सर यांना विनंती करतो त्यांनी आभार व्यक्त करावेत. आज प्रधान मास्तरांची जन्मशताब्दी त्याची सांगता आपण या ठिकाणी साजरी करतोय. कारण ज्यावेळी शताब्दी सुरू झाली त्यावेळीही आम्ही सगळे त्यावेळी होतोच. साहित्य शिवार होतं, अर्थात साधना साप्ताहिक होतं आणि महाराष्ट्र साहित्य परिषदही होती. या सर्वच संस्थांशी, त्या व्यक्तींशी मास्तरांचा खूप जवळचा संबंध आला. आणि सगळे वक्ते या ज्या व्यासपीठावर आहेत अतिशय भरभरून बोलले. आणि खरं असं वाटत होतं की एक एक व्यक्तीने आणखीन बोलत राहावं. कारण प्रधान मास्तरांबद्दल जेवढं बोलाल तितकं एक असं प्रधान मास्तरांचं व्यक्तिमत्व होतं की ज्याच्यात इतका जिव्हाळा होता प्रत्येकाला, आणि तो जिव्हाळा प्रत्येकाच्या शब्दातून बाहेर येत होता. बाबा तर अतिशय जवळचा संबंध बाबांचा होता, पण बहुतेक सगळ्यांचा मास्तरांशी संबंध आलेलाच होता. बाबांचा संबंध होता, पण मला एक खूप असं मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटतं आपल्या सगळ्यांना की बऱ्याच जणांची जन्मशताब्दी होते, पण बाबा आणि मुजुमदार सरांची त्यांच्या हयातीतच शताब्दी होईल असं मला वाटतं. आणि आपल्याला त्याचा सगळ्यांचा या दोन्ही शताब्द्या त्यांच्या हयातीत साजरा करण्याचा आपल्याला योग येईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि असं आणि या दोन्ही शताब्द्यांच्या वेळी या तिन्ही संस्था बरोबर असतील. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद जर आम्ही पदाधिकारी असलो तर आम्ही निश्चितच पुढाकार घेऊ आणि आपण हा सोहळा त्यावेळी साजरा करू. कारण ही सगळी केवळ समाजकार्य करणारी नाहीत, तर माणसाच्या जगण्याला आनंद देणारी माणसं आहेत ही सगळी. प्रधान मास्तरांनी सगळ्यांना आनंदच दिला. प्रधान मास्तर म्हणजे मला तर कधी आठवत नाही प्रधान मास्तर रागवलेले. मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळी कधी रागवलेले मी बघितलंच नाही. पण बाबांनी छान नकलं त्यांचे करून दाखवले. मला एक प्रधान मास्तरांचं आणखीन एक आठवतं. आता शिरसाट तुम्ही म्हणालात की त्यांचं जे साहित्य उपलब्ध होईल त्याच्यावर आपण एक पुस्तक करू. मी काही वर्षापूर्वी प्रधान मास्तरांनी शेक्सपियरच्या सगळ्या नाटकांवर एक खूप छान उत्तम अशी व्याख्यानमालाच होती ती आकाशवाणीवर अतिशय उत्तम व्याख्यानमाला होती. ती व्याख्यानमाला मी ऐकली आणि त्या व्याख्यानमालेतलं वैशिष्ट्य असं होतं की सरळ नाटक ते सांगितलं नाही त्यांना. नाटकातली पात्र का वागतात, कशी वागतात आणि ती पात्र अशीच का वागतात याचे एक सुंदर विश्लेषण त्यांनी त्या सगळ्या शेक्सपियरच्या नाटकात. म्हणजे शेक्सपियर जर कळायचं असेल तर खरोखर त्यांची व्याख्यानं पुन्हा मागवून ऐकवलीत आणि सगळ्यांना ऐकवावीत. म्हणजे जे रंगकर्मी असतील
ज्योतिताई गेल्या आत्ताच. पण जे जे रंगकर्मी आहेत त्यांनी प्रधान मास्तरांची माधव वजे आहेत या ठिकाणी, तर यांनी मुद्दाम ऐकावीत असं मला वाटतं. आणि ह्या सांगता सोहळ्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेला सहभागी करून घेतलं, त्याच्यासाठी मी सुरुवातीलाच बापूंचे आभार मानतो. सर, तुम्ही एक मागच्या वेळी सांगितलं होतं शताब्दीच्या सुरुवातीला की एक सार्वजनिक काकापूर्वी पुण्यामध्ये होते, तसे हे पुण्यातले सार्वजनिक बापू आहेत. तर या सार्वजनिक बापूंचा सत्कार व्हावा असं तुम्ही म्हणाला होतात. तर आता शताब्दी झालेली आहे आणि मधला करोनाचा काळही संपलेला आहे, तेव्हा आता बापूंचा सत्कार करण्यासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेऊ हे तुम्हाला सांगतो. आणि त्या याला आणि ते तुमच्या अध्यक्षतेखाली आणि तुमच्या हस्ते व्हायचं आहे हेही तुम्हाला मी सांगू इच्छितो. आज खूप महत्त्वाची माणसं आहेत, सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे. पण माधव बजे या ठिकाणी आलेलं आहे, तर माधव मुद्दाम उल्लेख करतो, कारण नेहमी उल्लेख होतो की साने गुरुजींची धडपडणारी मुलं, आणि ही सगळी व्यासपीठावरची किंवा समोर असलेली सगळी एक त्या विचारांनी बांधलेली माणसं आहेत, तेव्हा ही सगळी साने गुरूंची धडपडणारी मुलंच आहेत. तेव्हा या मुलांच्या उपस्थितीमध्ये या मान्यवरांनी सगळ्या इथे हा सोहळा साजरा केला, आणि हा सोहळा खरोखरच अतिशय आनंददायी असा हा सोहळा. आणि हा मी तर फक्त शताब्दी म्हणून नाही, परंतु मास्तरांची आठवण त्यांच्या जयंतीला किंवा त्यांच्या निधनाच्या त्या तारखेला दरवर्षी व्हावी असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.